स्काय डायव्हिंग ह्याला मराठीत शब्दही नाही आहे. म्हटलं सगळ्या गोष्टींचं सॅक्रिफाईस मी मुलगी म्हणून का करू. म्हटलं मला कुठे ना कुठे आयुष्यात उडी मारायचीच पहिली. मग मी माझी पहिली उडी उत्तर ध्रुवावर नाही मारू शकत का. मॅडम तुम्ही उडी माराल, पॅराशूटच नाही उघडलं तर. पण माझ्या वडिलांनी डिसिजन घेतलं की बेटा उत्तर ध्रुव झालं, दक्षिण ध्रुव झालं. खूप मोठे ॲडव्हेंचर्स आयुष्यातले केले. आता बास, आता लग्नाचं ॲडव्हेंचर करा. हो, मी म्हटलं लग्नाचं ॲडव्हेंचर करते मी, पण एकच अट आहे, हवेत लग्न करायचं आहे. म्हणत होती मावशी, हातपाय दुखलं तर कोण लग्न करेल. ते सगळे जण आता आठवायला लागले होते. म्हटलं उगच आली एवढी मारायला. तेव्हा मला असं वाटलं की उगच लग्न केलं. आणि मला टाटा मोटर्समधनं फोन आला, कारण माझे वडील टाटा मोटर्समध्ये काम करायचं आहे, की तुमचं स्पॉन्सरशिप तुम्हाला मिळाली का. सगळे रडायला लागले होते. तेव्हा मी APJ अब्दुल कलाम सरांना भेटले. आज राष्ट्रपती येते. आणि म्हणजे तो एक क्षण इतका भारी होता. त्यांना जेव्हा सांगितलं की मी उत्तर ध्रुवावरती उडी मारली आहे आणि मला माझ्या वयाच्या 28व्या वर्षी पद्मश्री पुरस्कार मिळाला. आणि दुसरी आणखीन एक गोष्ट शीतल, तू बरेचदा उडी मारताना बरोबर एक आपला भारताचा झेंडा घेऊन जातेस. माझी आई साडी, आपण संध्याकाळी साड्यांच्या कपड्यांच्या घड्या करत असतो, तसे आई साडीची घडी करत होते. आणि साडी घालून उडी मार, मग आता काय राहिले बाकी. म्हणणार चांगली एड आहे. म्हणून मी नऊवारी साडी घातली. आणि तिथे जिंदगी ना मिलेगी दुबारेचं शूट चालू होतं. फरहान अख्तर, ऋतिक रोशन सगळ्यांचा जो शॉट आहे ना मूवीमधला, पुढचं ध्येय आहे मला स्पेसमधनं उडी मारायची आहे. तर आजचा हा खूप वेगळा भाग तुमच्याकडे घेऊन आले आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, बरवा, ज्यांचं एक छान गिफ्ट हॅम्पर आम्ही शीतलला आमच्यातर्फे देणार आहोत. बरवा स्किन थेरपी. आमचे वॉर्डरोब पार्टनर्स आहेत प्रथा सारीज. नमस्कार, आर पार वुमन की बातमध्ये मी मुग्धा गोडबोले पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज मी खूपच उत्साहाने नमस्कार म्हणाले हे तुमच्या लक्षात आलं असेल, कारण आज आपल्या ज्या पाहुण्या आल्या आहेत त्यांच्याशी बोलण्याआधीच मला इतका उत्साह आलाय, कारण एक फार वेगळं क्षेत्र. आपल्यापैकी अनेकांना असं वाटत असतं की आपण उंच आभाळात उडावं, पण त्या उंच आभाळातनं उड्या माराव्यात असं आपल्याला फारसं वाटत नसतं. पण आज माझ्यासमोर ज्या बसल्या आहेत, आपल्या आजच्या ज्या पाहुण्या आहेत, त्या आहेत पद्मश्री शीतल महाजन, ज्या स्काय डायव्हर आहेत. नमस्कार शीतलताई. नमस्कार, थँक्यू सो मच. म्हणजे आम्हाला आरपारच्या पॉडकास्टला बोलवलं. मला जेव्हा इन्व्हिटेशन आलं तेव्हापासून मी एक्सायटेड आहे. सो आज तुम्ही जसं म्हटलं तुम्ही एक्सायटेड आहे, त्याच्या मी ऑलमोस्ट 1 महिन्यापासून एक्सायटेड आहे कधी होणार आहे. सो आज फायनली दिवस आला. हो, कारण मी तुमचा म्हणजे खरं सांगायचं तर आमची तशी काही वैयक्तिक ओळख नव्हती, पण जेव्हापासून या मुलाखतीचं ठरलं तेव्हापासून मी जी त्यांची माहिती काढत होते त्यांनी म्हणजे मी अक्षरशः थक्क झाले, कारण शीतलताईंना अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. पद्मश्री 2011 साली त्यांना पद्मश्रीनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि 7ही खंडांवरूनच म्हणायला पाहिजे, वरून उडी मारणाऱ्या त्या पहिल्या आशियाई आणि का जगातल्याच पहिली महिला आहात. तुमचं अभिनंदन करावं तेवढं खरंच कमी आहे. आणि आता पहिला प्रश्न अत्यंत बेसिक, की आपण उंचावरनं उडी मारावी असं तुम्हाला पहिल्यांदा आयुष्यात कधी वाटलं आणि का वाटलं? 10वीमध्ये म्हणजे जेव्हा 10वी झाली त्याच्यानंतर मला सगळे खेळ ट्राय झाले होते. सगळे फील्ड म्हणजे कुठल्या क्षेत्रात जायचं ह्याचा अभ्यास पण केलेला होता. पण तेव्हा मला MF हुसेन व्हायचं होतं, मला पेंटर व्हायचं होतं. सो मला हे उडायचं स्वप्न राहिलं बाजूला. आणि मी पेंटिंग ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे खूप स्वतःला झोकून घेतलं होतं. आणि सडनली तेव्हा मला मी 11वीत असताना मला एक मैत्रीण भेटली आणि ती नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये राहत होती. आणि फार म्हणजे भारी वाटलं की अरे डिफेन्समध्ये पण आपण जायला पाहिजे. मग ते परत डायव्हर्जन झालं की नाही, मला आता पेंटर नाही व्हायचं, मला आता डिफेन्समध्ये जायचं आहे. आणि तेव्हा कळालं की भारतीय मुलींना डिफेन्समध्ये एंट्रीच नाही. म्हणजे तेव्हा आत्ता ती म्हणजे मुलींना चान्स मिळतो आर्म फोर्सेसमध्ये जायला NDA थ्रू. तर मी म्हटलं असं का. मग तेव्हा पण मला असं वाटायचं की हे किती सालचं आपण बोलतो साधारण? 2002 आणि 2003. मी कॉलेजमध्ये असताना ठरवलं की मला डिफेन्स जॉईन करायचं. आणि फॉर्च्युनेटली तेव्हा काय झालं, 12वीत असताना माझ्या क्लासमेट जो एक होता
तो NDAची प्रिपरेशन करत होता आणि म्हणजे ते बघितल्यावर वाटलं की असं मी का नाही करू शकत. मला एनव्ही फील व्हायचं की अरे म्हणजे मुलगी म्हणून आम्हाला का चान्स, म्हणजे मुलगी म्हणून. मग मला कळालं की मी ग्रॅज्युएशन केल्यावरती मला चान्स मिळू शकतो. पण मग त्या मैत्रिणी, माझी जी मैत्रीण एक होती तिच्यामुळे मी NDAमध्ये जात होते आणि तिथे मग बऱ्याच वेळा NDAमध्ये गेल्यावरती कळालं की तिथे कॅडेट्सला कसं ट्रेनिंग दिलं जातं. त्याच्यातला एक पार्ट होता की हेलिकॉप्टरमधनं स्काय डायव्हिंग करणं आणि ते ट्रेनिंग माझ्या मैत्रिणीचं भाऊच द्यायचे. तर मग तेव्हा त्यांना जेव्हा स्काय डायव्हिंग करताना बघितलं तेव्हा एक दिवाळी मेळा होता आणि त्या दिवाळी मेळामध्ये एक हेलिकॉप्टर आलं. त्या हेलिकॉप्टरचा मागचा दरवाजा उघडलेला होता, दरवाजा असं बंद वगैरे काही नव्हता. त्याच्यातनं त्यांनी उड्या मारल्या आणि त्यांनी आमच्यासमोर असं लँडिंग केलं. मी म्हणलं अरे हे काहीतरी नवीन आहे. आणि मग परत बदललं की मला हेच उडीच मारायची, म्हणजे मला तर मग म्हणजे माझ्या मैत्रिणीचे भाऊ होते, त्यांना विचारलं की तुम्ही या कॅडेट्सला जसं ट्रेनिंग देतात तसं मला पण देऊ शकता का, आणि मला पण असं उडी मारायची विमानातनं. मग ते तेव्हा कळालं की भारतीय महिलांना असं जर कधी उडी मारायची असेल तर त्याच्यासाठी एक तर फौज तुम्ही जॉईन करू शकता, नाही तर मग भारताच्या बाहेर जाऊन तुम्ही ट्रेनिंग घेऊन उडी मारू शकता. मी म्हटलं भारताच्या म्हणजे आपल्याकडे अदरवाईज असे काही प्रायव्हेट ट्रेनर्स किंवा असं नव्हतं? अजूनही नाही आहे. म्हणजे मी 22 वर्षापूर्वी करिअर जेव्हा सुरू केलं या खेळामध्ये तेव्हा सुद्धा नव्हतं आणि अजूनही नाही आहे ती फॅसिलिटी ट्रेनिंगसाठीची स्पेसिफिकली. तर मी म्हटलं मग असं का, म्हणजे महिला म्हणून का मला असं नाही म्हणतायत हे. मग तो एक आक्रोश सुरू झाला की नाही, मला म्हणजे मुलगी आहे म्हणून तू करू शकत नाही, हा एक टॅग मिळतोय तो मला नाही. म्हणजे कारण घरामध्ये असं होतं की तू मुलगी आहे म्हणून तू स्विमिंगला जाऊ शकत नाही. एक ते झालं होतं. म्हणजे त्या गोष्टी मी फार बघितल्या होत्या. कारण मला JJ स्कूल ऑफ आर्ट्सला ॲडमिशन मिळाली होती, पण मी मुंबईला जाऊ शकले नाही कारण माझे वडील म्हणले की 5 वर्ष तू मुलगी आहेस, तुला 5 वर्ष कुठे मुंबईला पाठवू. म्हणून मी पुण्यामध्येच ॲडमिशन घेतले आणि सायन्स घेऊन म्हणजे स्टार्टेड एज्युकेशन. तर म्हटलं सगळ्या गोष्टींचं सॅक्रिफाईस मी मुलगी म्हणून का करू. तर म्हटलं हे नवीन फील्ड आहे आणि ह्या फील्डमध्ये भारतीय महिला नाही आहेत, देन मला ह्याच्यामध्ये माझं करिअर करायचं आहे. माझ्या म्हणजे घरच्यांनी डोक्याला हात लावला की जाऊ दे, हिला पेंटिंग करू दिलं असतं बरं झालं असतं, स्विमिंग करू दिलं असतं बरं झालं असतं, पण हे काहीतरी नवीन भूत घातलं आहे की विमानातनं उडी मारायचं आहे. तर मग माझ्या वडिलांना पण मी दाखवले, त्यांना नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये घेऊन गेले होते. माझ्या मैत्रिणीचं भाऊ आहे, त्यांना भेटवलं. आणि जेव्हा माझ्या आईने पाहिलं सेम असं उडी मारताना, आई म्हटली वेडी बिडी आहेस का, म्हणे आपल्या खानदानात कोणी विमानात बसलेलं नाही आहे, तुला त्याच्यातनं उडी मारायची, बसायचं पण नाही आहे. म्हटलं असंच करायला पाहिजे ना आपण काहीतरी आयुष्यात जे कोणी केलेलं नाही आहे. आणि माझी आई म्हणली अरे डिफेन्समध्ये असतील महिला ज्यांनी केल्या असेल तर तू करशील, असं वेगळं काही होणार नाही आहे, तू सोडून द्या हा विषय. मग मी फाइंड आउट केलं. तेव्हा गुगल वगैरे काही नव्हतं, म्हणजे तेव्हा जे काही इंटरनेट आणि बुक्स अवेलेबल होते त्याच्यातनं इन्फॉर्मेशन काढली आणि कळालं की क्वचित एकदम 4 ते 5 महिला या क्षेत्रामध्ये होत्या असं त्यांची माहिती मिळाली मला. त्याच्यातल्या एक ॲक्टिव्ह होत्या, त्या होत्या रेचल थॉमस म्हणून. आणि त्या म्हणजे फॉर्च्युनेटली माझ्या जे मैत्रिणीचे भाऊ होते स्क्वॉड्रन लीडर कमल सिंग ओबट, ज्यांच्यामुळे मला स्काय डायव्हिंगबद्दल कळालं, त्यांच्याबरोबर त्या रिसेंटली 2002मध्ये नॉर्थ वर्ल्डवरती स्काय डायव्हिंग करून आलेल्या होत्या. तेव्हा मी माझ्या मैत्रिणीच्या भावाला जाऊन विचारलं कमल भैयाला की भैया तुम्ही जशी उत्तर ध्रुवावरती जाऊन उडी मारली आणि त्या मॅडमने पण उडी मारली तशी मी पण उडी मारू शकते का. तर ते म्हणलं मारू शकतेस, पण त्या मॅडमने 650 जंप केलेले आहेत आजपर्यंत आणि म्हणे मी 2000च्या पेक्षा जास्त जंप केले आहेत म्हणून आम्ही करू शकलो. म्हणलं मला कुठे ना कुठे आयुष्यात उडी मारायचीच पहिली, मग मी माझी पहिली उडी उत्तर ध्रुवावर नाही मारू शकत का. म्हणजे ऑनेस्टली लहान मुलं जसे आपल्याला ते माहिती नसतं ना तेव्हा आपण ते पटकन करून बावळट प्रश्न म्हणतात तसं मी बावळट प्रश्न लिटरली त्यांना विचारत होते. आणि त्यांना पण एक गोष्ट स्ट्राईक झाली की व्हाय नॉट. आणि ही वॉज सो सपोर्टिव्ह की ते म्हणलं की आयडिया चांगली आहे पण म्हणे बघावं लागेल किती सपोर्ट मिळू शकतो याच्यासाठी. म्हणलं सर जर करू शकत असेल ना तर माझ्या आयुष्यातली मला माझी पहिली उडी उत्तर ध्रुवावर करायची आहे. ते म्हणले अरे हे तर वर्ल्ड रेकॉर्ड होऊ शकतं. मग तेव्हा काही असं ऑनलाईन बघण्यासारखं काही अवेलेबल गोष्टी नव्हत्या. मग त्यांनी फाइंड आउट केलं रशियन नॉर्थ पोल हे जे आहे ते रशियन गव्हर्नमेंटच्या काही ऑर्गनायझेशन्सच्या अंडर येतं. कोणालाही नॉर्थ पोलला जायचं असेल तर ते म्हणजे तेव्हा तर अजून डिफिकल्ट होतं, आता नावडेज इज व्हेरी इझी. तर उत्तर ध्रुवावरती कसं जायचं तर तेव्हा काही ऑर्गनायझेशन्स होत्या त्यांच्या थ्रूच जायला लागत होतं. तर मग त्या ऑर्गनायझेशन्स त्यांनी बोलणं केलं की अशी कोणी उडी मारली का विदाऊट एनी ट्रेनिंग. मग त्यांच्याकडनं कळालं ती उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव दोन्ही ध्रुवांवरती अशी कोणी उडी मारलेली नाही आहे. तर मग ऑलमोस्ट 3-1 महिन्याचा अभ्यास केल्यानंतर ठरलं की उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरती
उडी मारायची. तर उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरती उडी मारायचं स्वप्न कसं मिळालं, तर माझे जे मैत्रिणीचे भाऊ होते कमल सिंग ओबड म्हणून, ते पहिले भारतीय आहेत ज्यांनी उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरती उडी मारलेली होती. आणि त्यांची दक्षिण ध्रुवावरची जी उडी होती ती 2000 साली त्यांनी केली होती आणि 2002 साली त्यांनी उत्तर ध्रुवावरती केली होती. तर त्यांची रिसेंट दोन्ही कंप्लीट झालेलं होतं आणि त्यांचा एक टाइम्स ऑफ इंडियाच्या फ्रंट पेजला फोटो आलेला होता आणि तो मी त्याच मोमेंट बघितलं होतं की म्हटलं तुम्ही मला उत्तर ध्रुवाचं स्वप्न दाखवताय, पण म्हटलं तुम्हाला कळालं की तुम्ही उत्तर आणि दक्षिण ध्रुव दोन्ही ध्रुवांवर उड्या मारल्यात. म्हटलं मला ते एक आर्टिकलमध्ये वाचायला मिळालं. म्हटलं मला तुमचा व्हिडिओ बघायचा आहे. मग तो व्हिडिओ बघितला उडी मारतानाचा आणि म्हणजे मी माझ्या आयुष्यात ते आपण म्हणतात ना दिल पे लिख लिया की यही करना है, ते म्हणजे मला त्या मोमेंटला एक रिअलाईज झालं की आय एम बॉर्न फॉर फ्लाईंग. म्हणजे मी एवढे फील्ड जे ट्राय केले होते तेव्हा तो स्व सापडल्याचा आनंद नव्हता मला, जो हे फील्डबद्दल जेव्हा मला माहिती मिळत होती आणि एक फिलिंग यायला लागली होती की येस आय कॅन डू दिस अँड आय थिंक सो आय एम बॉर्न फॉर दिस. आणि माझा तो मला स्व सापडला. पण घरच्यांना माझा तो स्व वाटत नव्हता, कारण त्यांच्या मते मी सगळं वेगवेगळे प्रकार ट्राय करून झालेले होते. थोडं काय होतं आपल्याकडे शीतल की एक ना लहानपणापासून मुलांना मैदानी खेळ खेळायला शिकवा आणि मुलींना कला शिकवा किंवा म्हणजे चित्रकला सगळं केलं होतं मी. थोडं एक आपल्या पिढीपर्यंत होतं, म्हणजे कदाचित आता तसं नाहीये, बदललंय, पण आपल्या पिढीपर्यंत तसं होतं. त्यामुळे कदाचित तुझ्या घरच्यांना असं वाटलं असेल. नाही, मी बघी पुणेकर ना, म्हणजे माझे असे आईवडील जळगावचे आहेत. महिनाबाई चौधरी माझी पणजी. ओ बरं. आणि आम्ही जळगाववरनं पुण्याला माझे वडील नोकरीसाठी आले आणि टाटा मोटर्समध्ये म्हणजे होते. आणि तसं म्हटलं तर लिटरली कन्झर्वेटिव्ह फॅमिलीमध्ये, म्हणजे माझ्या टिपिकल फॅमिली मराठी फॅमिलीमधली मी होते. आणि म्हणजे माझ्या आईलाच घरातनं बाहेर जाण्यासाठी म्हणजे एक्सपोजर मिळालेलं नव्हतं आणि मला सडनली हे एक्सपोजर मिळणार होतं, त्यामुळे ती पण थोडी घाबरलेली होती. आणि मला कुठले क्लासेस जरी लावायचे असले तरी ती मला नाही म्हणायची नको जाऊस, नको करूस. तर मी जसं पेंटिंगचे क्लासेस केले किंवा म्हणजे मगाशी तुम्ही म्हटलंय तसं की मुलींनी घरगुती कोर्स म्हणजे घरातल्या कामाच्या गोष्टी कराव्या. आता मी कुकिंगचे पण क्लासेस केलेले, तर सगळं करून झालेलं होतं, पण तो स्व नव्हता सापडत. तर मी तेव्हा खूप घरामध्ये चांगली शेफ होते की माझे वडील म्हणायचे आज व्हेज मंचुरियन बनवायचं, तसं मी व्हेज मंचुरियन बनवणार किंवा आज नूडल्स बनवायचे आहेत किंवा म्हणजे पराठे बनवायचे आहेत. यू जस्ट से द मेन्यू अँड आय विल डू इट. म्हणजे हे एवढी चांगली मी होते मुलगी की माझ्या आईवडील सांगतील ते सगळं केलं होतं. आणि पण तरीसुद्धा हे नवीन जे खूळ घातलं होतं माझ्या वडिलांनी आणि माझ्या म्हणजे आपले नातेवाईक जे असतात आपल्या जवळपासचे, ते सगळेजण म्हणे पेंटिंग ठीक होतं म्हणे, पण हे काय म्हणे विमानात उडी मारायचं. आणि त्यामुळे थोडासा ब्रेक लागायला सुरुवात झाली होती. ऑलमोस्ट 6-7 महिने थोडं घरामध्ये प्रॉब्लेम झाला होता की तिला तिचं एज्युकेशन करू देत, लग्न विघ्न झाल्यावरती उड्या मारायला जाऊ देत, तिचं नवरा म्हणेल तिथे. म्हटलं नाही, मी तोपर्यंत का थांबू. आणि म्हणजे मला त्या मोमेंटला एक अपॉर्च्युनिटी दिसत होती आणि ती मला अपॉर्च्युनिटी सोडायची नव्हती. कारण उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरती जगामध्ये आजपर्यंत म्हणजे तोपर्यंत कोणीही पॅराशूट जम्प केलेली नव्हती, म्हणजे विदाऊट एनी ट्रेनिंग. तर ती अपॉर्च्युनिटी दुसरं कोणीतरी घेऊन जाईल ही भीती मला वाटायला लागली होती की आय डोंट वॉन्ट, म्हणजे की दुसरं कोणीतरी करेल. म्हणलं मी मग त्याच्यानंतर स्पॉन्सर शोधायला सुरुवात केली. कारण उत्तर ध्रुवावरती जाण्यासाठी 15 लाख रुपये खर्च होता, दक्षिण ध्रुवावर जाण्यासाठी 30 ते 35 लाख रुपये खर्च होता. मग मी डिसाईड केलं जे स्वस्त ते पहिले करू, म्हणून उत्तर ध्रुवावर ठरलं. आणि उत्तर ध्रुवावरती जायचं प्लॅनिंग जेव्हा झालं तेव्हा माझे वडिलांना जेव्हा सांगितलं घरी जाऊन की मला आता उत्तर ध्रुवावर जायचं आहे, माझे वडील म्हणे बेटा आपल्याकडे एवढे पैसे नाही आहेत, आपण मिडल क्लास फॅमिलीमधले आहोत आणि एवढे पैसे आणणार कुठनं. म्हटलं आपण स्पॉन्सर्स शोधूयात. तर ते स्पॉन्सर्स जेव्हा शोधायला लागलं तेव्हा दुनिया काय असते, जग काय असते हे कळायला लागलं. म्हणजे घर ते भारती विद्यापीठ कॉलेज पहिले आणि नंतर घर ते फर्ग्युसन कॉलेज एवढंच फक्त माझं विश्व होतं. पण जेव्हा लेटर्स बनवावे लागले किंवा ब्रोशर्स बनवावे लागले आणि तेव्हा ChatGPT किंवा हे काही नव्हतं, हे सगळं कोर्सेस आय डीड. म्हणजे मी माझं ग्रॅज्युएशन करता मी मल्टीमीडिया शिकायला सुरुवात केली जस्ट बिकॉज मला फोटोशॉप आणि हे सगळं शिकून मी हे सगळं डिझाईन करेल. कारण तेवढे पैसे नव्हते की मी डिझायनर हायर करू शकेल. तर मग हे मी सगळं शिकले. ते सगळं डिझायनिंग करत मी फर्स्ट इयरमध्ये असताना उत्तर ध्रुवाचं प्लॅनिंग केलं.
आणि ही जर्नी ॲक्च्युली सुरू झाली 11वीमध्ये की मला उत्तर ध्रुवावर उडी मारायची. पण माझं स्वप्न पूर्ण झालं उत्तर ध्रुवावर उडी मारायचा फर्स्ट इयरमध्ये असताना. पण मग मला सांग की ह्या सगळ्यासाठी मुळात हे जे स्पॉन्सर शोधणं असतं, तुला कसं कळतं की मी कुणाकडे जाऊ, म्हणजे मी कुणाला, कारण त्यावेळेला जे आत्ता तू सांगतेस त्याच्यामध्ये तर तुला काही अनुभवही नव्हता. म्हणजे अनुभव असल्यावर गेल्यावर निदान कसं असतं की लोकांना माहिती असतं की तुम्ही हे करता आहात. पहिल्यांदा जेव्हा एखादा माणूस कुठेतरी स्पॉन्सर शोधायला जातो, एस्पेशली आपण असं म्हणूया की साहसी खेळांमध्ये आणि काही अनुभव नसताना, तर मग कसं, कुठे जातात, काय करतात? मी 237 कंपन्यांना अप्लाय केलं होतं आणि आम्ही फक्त 8 महिने हेच करत होतो. उठायचं, नवीन कंपन्या शोधायच्या, म्हणजे यू जस्ट नेम द कंपनी, आणि इंडियातल्या सगळ्या कंपन्यांना आम्ही ईमेल असो किंवा प्रत्यक्ष भेटून ते ॲड्रेसेस शोधून त्यांच्या इथे मुंबईला जाऊन, म्हणजे माझ्या वडिलांचं माझं एक रुटीन होतं की मी कॉलेज बंक करत होते. लिटरली फर्ग्युसन कॉलेज मध्ये मला म्हणजे फार सपोर्ट मिळाला ॲक्च्युली त्यासाठी. आमचं माझ्या वडिलांचं माझं रुटीन असं होतं की सकाळी 8 वाजता माझे वडील टाटा मोटर्समध्ये होते, तर ते रात्री नाईट शिफ्टला जायचे. तर रात्री 10 ते 7 काम करून ते सकाळी 8ला घरी यायचे. 8ला मी तयार राहायचे. आम्ही चांदणी चौकाजवळ राहायचो. चांदणी चौकातनं बस पकडायची, मुंबईला जायचं. स्पॉन्सर्स ज्या कंपन्यांचे ॲड्रेस आहेत ते शोधायचे, त्यांच्या ॲड्रेसवर जाऊन ॲप्लिकेशन द्यायचं, त्यांचे नंबर्स घ्यायचे आणि संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत जे काय काम होईल ते सगळं करून रात्री 8ला निघायचं. 10:30पर्यंत परत पिंपरी चिंचवडला माझे वडील बसमधनं उतरणार, ते ऑफिसला कंपनीत कामाला जाणार, मी तिकडून घरी पुण्यात येणार आणि घरी जाऊन झोपणार. परत सकाळी हेच रुटीन 4 दिवस आठवड्यातले, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार 3 दिवस सुट्टी, म्हणजे रेस्ट असं. आणि ह्या सगळ्या गोष्टी कंटिन्यूस आम्ही 3 ते 4 महिने केले. तेव्हा 200 कंपन्या, 200 म्हणजे 237 कंपनीज स्पेसिफिकली सांगते की, कारण तेवढे माझ्याकडे लेटर्स आजही आहेत, मी ते ठेवलेत जस्ट बिकॉज माझी आठवण की मी हे हार्डवर्क केलं आहे. आणि आजही मी जेव्हा माझ्या मुलांना सांगते, इट्स नॉट इझी म्हणजे तुम्ही जेव्हा सांगता की मला माझ्या आयुष्यातली पहिली उडी उत्तर ध्रुवावर मारायची जिथे कुठेही जमीनही नाही आहे आणि ते पण -30 ते 40 डिग्री सेल्सिअसमध्ये, कोणीच विश्वास ठेवू शकत नाही ऑनेस्टली. आणि ज्या स्पॉन्सर्सकडे मी जायचे ना, ते सगळे जण, मॅडम तुम्ही उडी माराल, पॅराशूटच नाही उघडलं तर. बरोबर होती. मी म्हटलं मला पण नाही माहिती, आणि एवढे पैसे घेऊन तुम्ही गेलात आणि आयत्या वेळी भीती वाटली तर. आणि त्या प्रश्नाचं माझ्याकडे पण उत्तर नव्हतं. पण मी बिनधास्त सांगायचं की असं नाही होणार सर, माझं पॅराशूट उघडेल, नका टेन्शन. आणि त्याच्यापेक्षा जास्त अजून म्हणजे एक खूप मोठे स्पॉन्सर्स, म्हणजे कंपनीचं नाव आहे ते मला म्हणले की आम्ही तुम्हाला स्पॉन्सर केलं आणि तुम्ही उडी मारायला पण गेले, उडी मारली आणि तुमचं पॅराशूटच नाही उघडलं आणि तुमची जर काही बरं वाईट झालं तर म्हणे आमचे पैसे वाया जातील ना. म्हटलं सर तुमचे पैसेच वाया जातील, म्हटलं माझा जीव पण जाईल ना. म्हटलं आय एम रिस्किंग माय लाईफ ऑल्सो. सो ही वॉज लाईक की ओके बट स्टिल आम्ही बघू तुम्हाला मदत करू शकतो की नाही. एक स्पॉन्सर्स तर असं म्हणलं ते म्हणजे आय कांट फील, म्हणजे मी ते विसरू शकत नाही हे काही शब्द, कारण त्या गोष्टींमुळे मी घडले असं मी म्हणू शकते. कारण मी त्या निगेटिव्हली नाही घेतलं. कारण एक स्पॉन्सर होते, ते म्हणले की म्हणे तू एक मुलगी आहेस आणि आजपर्यंत मुलींनी असं कधी केलेलं नाही, त्याच्यामागे काहीतरी कारण असणार आहे. आणि शीतल तू म्हणजे आय नो तू कॉन्फिडंट आहे, तुला वाटतंय तू करू शकतेस, पण आजपर्यंत जर कुठल्या महिलांनी हे जर काम केलेलं नसेल तर त्याच्या मागे कारण असणार आहे, काहीतरी ॲक्सिडेंट पण झालेले असतील. म्हणलं हो झालेत नाही, म्हणलं मला माहिती आहे, म्हणलं एका मुलीची डेथ झाली म्हणलं 2 वर्षापूर्वी. हे ऐकल्यावर ते म्हणले थँक्यू सो मच, तुम्ही जाऊ शकता. म्हणलं दुसऱ्यांचं कोणाचा ॲक्सिडेंट झाला आहे म्हणून आपण ते ॲडव्हेंचर नाही करायचं, हे कुठं असं लिहिले का? म्हणजे आपण व्हाय वी शुड नॉट ट्राय. मे बी माझ्या नशिबात लिहिलेलं असू शकतं. आणि आता समजा हेच ॲडव्हेंचर करायला दुसऱ्या देशाची मुलगी गेली असती आणि तिने जर ते ॲडव्हेंचर केलं असतं तर आपण ॲज अ इंडियन काय केलं असतं, आपण क्लॅप केलं असतं, अरे त्या देशाच्या मुलीने उडी मारली आणि ती पहिली जगातली महिला बनली. मग ते आपल्या भारतीय महिलेने का नाही करावं? आणि भारतीय महिलांनीच करायचं तर मीच का नाही करू? म्हणजे दॅट वॉज माय तो माझा पर्स्पेक्टिव्ह होता की मला का करायचं आहे, बिकॉज कोणी ना कोणी जगात करणार आहे, तर ते भारतीय महिलेने करावं आणि भारतीय महिलेने करायचं असेल तर ते मीच करावं. सो तो एक स्वार्थ होता त्या मागचा. आणि दॅट वॉज माय अड्रेनलाईन रश, की म्हणून मला करायचं होतं आणि आय वॉन्टेड टू प्रूव्ह की म्हणजे जगाला दाखवायचं होतं की भारतीय महिला काय करू शकते. कारण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्पॉन्सरशिप इथे असंच व्हायचं की तू मुलगी आहेस, नाही झालं तर. म्हणलं वाय नॉट, म्हणजे मी जो मुलगा असते तो तुम्हाला विश्वास बसला असता करू शकतो म्हणून. पण म्हणलं मुलगी जर तो पण एक अंगाला पण सोडून जरी दिला तरी ॲडव्हेंचर आहे आणि ते मुलगी करते म्हणून त्याला थोडंसं कमी लेखलं जात होतं.
आणि आजही कुठली मुलगी ॲडव्हेंचर करते त्याच्यासाठी एवढे सपोर्ट नाही मिळत. मी आय एम टॉकिंग अबाउट 23 इयर्स बॅक. सो म्हणून मला तेव्हा ते प्रूव्ह करायचं होतं आणि दॅट फायर वॉज देअर की मैं दिखा दूंगी सबको. आणि मग जेव्हा जो चान्स मिळाला आणि लकीलीच म्हणेल एक मॅजिक झालं. मला 9 एप्रिलला 2004ला घरातनं निघायचं होतं. माझी फ्लाईट होती आणि 4 एप्रिलपर्यंत स्पॉन्सरशिप मिळालेली नव्हती आणि माझ्या वडिलांनी प्रॉव्हिडंट फंडातनं पैसे काढलेले होते. तेवढेच त्याच्यातनं तिकीट काढलेलं होतं, जायचं सगळं ठरलेलं होतं. माझे वडील मला म्हणाले, बेटा यू कॅन फूल द वर्ल्ड, यू कॅन नॉट फूल युअर सेल्फ. म्हणे आज 1 एप्रिल आहे आणि यू हॅव टू स्टॉप युअर ऑल म्हणजे हे सगळे प्रयत्न करणं. म्हणलं नाही. आणि मला पुणेकरांनी क्राऊड फंडिंगमधनं पण 2 लाख रुपयेपर्यंत मदत केलेली होती. तो म्हणजे ते काही पैसे होते माझ्या वडिलांचे प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे होते आणि मला ऑलमोस्ट 10 ते 11 लाख रुपये कमी पडत होते. तर माझ्या वडिलांनी मी म्हटलं, पप्पा काहीतरी मॅजिक होईल. क्रिकेटची मॅचच्या शेवटच्या बॉलपर्यंत आपण होप्स ठेवतो ना. म्हटलं 9 तारखेला मी गिवअप करेन. म्हटलं अजून 9 दिवस आहेत. आणि 4 एप्रिलला म्हणजे आय कॅनॉट फॉरगेट द डेट. 4/4/2004 म्हणजे 4 एप्रिल 2004 वॉज द डे. मला टाटा मोटर्समधनं फोन आला, कारण माझे वडील टाटा मोटर्समध्ये काम करायचं आहे, की तुमचं स्पॉन्सरशिप तुम्हाला मिळाली का. तर त्यांना म्हटलं नाही, मला 11 लाख रुपये अजून कमी पडतात. तर म्हणे उद्या आम्ही म्हणजे याच्यावरती डिस्कशन कराल, तुम्ही येऊ शकता का मुंबईला. मला असं आपल्याला एक फिलिंग येतं ना, माझं असं धडधड वाढली होती की होऊ शकतं, म्हणजे दिस कॅन हॅपन. मग मी माझ्या वडिलांना म्हटलं की मॅजिक इज गोइंग टू स्टार्ट नाव. आणि ते म्हणले, अरे टाटाज आहेत ते, मी तिथे काम करतो, मी एक एम्प्लॉई आहे, मी मशीन वर्कर आहे. टाटा म्हणजे गिअरबॉक्स सेक्शनमध्ये मी एक खूप छोटा कर्मचारी आहे, माझ्यासाठी एवढे 11 लाखाचं स्पॉन्सरशिप नाही मिळू शकणार. मी म्हणलं होऊ शकतं, ही इज रतन टाटा, म्हणजे आय डोंट नो. आणि तेव्हा म्हणजे आता सगळेजण रतन टाटा सरांबद्दल एवढं बोलतात, तेवढे ते पण फेमस नव्हते, म्हणजे आय विल से. आणि किंवा आम्हाला तेवढे माहिती नव्हते. ते आता कसं होतं अगं, सोशल मीडियामुळे जास्त माहिती आहे लोकांना. पण तेव्हा मला पण रतन टाटा हे माहिती नव्हते, म्हणजे त्यांच्याबद्दल एवढं सगळं माहिती नव्हतं. पण मी जेव्हा टाटा मोटर्समध्ये गेलो, त्यांची बोर्ड मिटिंगमध्ये ऐकलं, त्यांना पहिल्यांदा प्रत्यक्षात पाहिलं, त्यांची बोर्ड मिटिंगमधले सगळे जणांना बघितलं आणि मी म्हणलं खरंच मोठी लोक आहेत. म्हणजे माझे वडील जे म्हणत आम्ही म्हणजे त्या क्षणाला आम्हाला खूप छोटं असलं, म्हणजे जी रिअलायझेशन होती, एवढा मोठं बॉम्बे हाऊसमध्ये गेलो आणि त्यांनी आम्हाला बोलवलं, ह्याचीच मला आश्चर्य वाटत होतं. आणि त्यांची बोर्ड मिटिंग झाल्यावर ते म्हणले, कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्हाला स्पॉन्सरशिप आम्ही ग्रँट करतोय. मी माझ्या वडिलांना त्या दिवशीच म्हणलं, 5 एप्रिलला आहे, मला अजूनही गुजबम येतात आठवून. माझ्या वडिलांना मी म्हणलं बघा, म्हणलं ना मॅजिक होईल. आणि 5 एप्रिलला त्यांनी हो सांगितलं. पण तेव्हा कसं पैसे एका दिवसात ट्रान्सफर नाही होते, त्याला 4-4 दिवस लागायचे. एवढी अमाऊंट ट्रान्सफर करणार कसं, ते काही तेव्हा UPI नव्हतं किंवा ट्रान्सफर एवढं फास्ट पण नव्हतं. सो टाटाजला मी त्यांना सांगितलं की मला 9 तारखेला जायचं आहे आणि त्या दिवशी गुरुवार होता. म्हणलं सॅटर्डे संडेच्या सुट्ट्या आल्या, सो तुम्ही हे डायरेक्ट रशियाला जिथे पैसे पाठवायचे तिथे पाठवू शकता का. त्यांनी ते वायर ट्रान्सफर तेव्हा केलं. मग दे मॅनेज्ड एव्हरीथिंग. आणि तेव्हा SBI बँकेने पण मला सपोर्ट केला फास्ट ट्रान्झॅक्शनसाठी. आणि इट वॉज सच अ अमेझिंग एक्सपिरियन्स की मॅजिक म्हणतात ना, ते मॅजिक फील झालं. म्हणजे तो एक डायलॉग आहे ना की हे जिल्स चाहते तर पुरी कायदा तुम्हारे हेल्प करायला येते. तर ती गोष्ट रियालिटीमध्ये बघत होत्या की म्हणजे एक मिडल क्लास फॅमिलीमधली मुलगी एक स्वप्न बघते की उत्तर ध्रुवावर जाऊन उडी मारायची आणि सडनली त्या सगळ्या गोष्टी फॉल इन प्लेस होत आहेत. आणि मी विमानात पण कधी बसलेले नव्हते आणि पहिल्यांदा विमानाचं तिकीट हातात आलं. मी म्हणलं एअरपोर्टला कसं जायचं हेच माहिती नाही आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आणि मी उत्तर ध्रुवावरती पण पोहोचले. ॲक्च्युली घरातनं निघताना माझ्या आईला तेव्हा माहिती पडलं की मी एकटी जाणार आहे घरातनं बाहेर, म्हणजे उत्तर ध्रुवावरती. मला तिला पहिलं वाटलं होतं की माझे वडील पण बरोबर येणार आहेत. तेव्हा घरामध्ये आमचा जो माहोल होता, यू कांट इमॅजिन. म्हणजे मी थोडा म्हणजे आधी सांगायचं विसरलं थोडंसं की पहिले एकतर स्पॉन्सर्स पण नाही म्हणत होते, पण आपले जे आजूबाजूचे नातेवाईक असतात ना, त्यांना मुलीची जास्त काळजी असते, जास्त घरच्यांपेक्षा. म्हणजे मुलीचं लग्न कसं होणार, मुलगी एवढं सगळं करून आली तर तिला नवरा कसा मिळणार किंवा तिचं लग्न कसं होणार, हा सगळ्या गोष्टींचा तो आमच्या घरात सगळं झालेलं होतं. आणि जेव्हा फायनल झालं मला जायचं आहे आणि मी निघणार आहे, मला स्पॉन्सरशिप मिळाली, तर हे सगळे नातेवाईक आलेले होते आणि सगळे म्हणले, अरे ही दुसऱ्या देशात चालली आहे आणि म्हणजे एवढे पैसे घेऊन चालली आहे आणि हिला कोणी किडनॅप केलं तर, ही परतच नाही आली तर. आणि मग ते सगळं ऐकून आई माझी पॅनिक झालेली होती ऑलरेडी. आणि ती म्हणली, नाही माझे म्हणजे पप्पा आहेत ना बरोबर माझे. तेव्हा जिला कळालं निघताना की माझे पप्पा माझ्याबरोबर नाही आहेत.
ती रडायलाच लागली. ती म्हणली काही परत नाही आली तर म्हटलं मी येणार आहे परत. आणि आमच्या घरात तो एक मोमेंट असा होता, मी अजूनही विसरू तो मोमेंट असा होता की मी अजूनही विसरू शकत नाही. कारण सगळे रडायला लागले होते की मी परत येईल की नाही म्हणून. लिटरली पण असं वाटू शकतं. नाही, आता मी आई झाल्यावर मला कळतंय ना ते, म्हणजे माझी पण मुलं ती असे उद्योग करत असतात त्यामुळे ते जाणवतात. पण म्हणजे त्या क्षणाला मला असं वाटलं होतं की असं जर झालं तर, म्हणजे मी पण नव्हतं ह्या गोष्टीचा विचार केला, पण मला कॉन्फिडन्स होता की मी करू शकते. मग उत्तर ध्रुवाला म्हणजे मुंबईवरनं फ्लाईट पकडली, मग ते 4 वेळा विमान चेंज करून. कुठे गेलीस तू? म्हणजे उत्तर ध्रुवावर जायला तू कशी गेलीस? रूट असा होता, पहिले मुंबईवरनं फ्रँकफर्ट, ट्रॉम्सोवरनं ऑस्लोवरनं स्वालबार्ड. हे नॉर्वेचं आणि जगाचं शेवटचं आयलंड आहे जिथून नॉर्थ पोलसाठी फ्लाईट्स जातात. सो त्या आयलंडवरनं परत तिथे असं आहे की तुम्ही त्या आयलंडला पोहोचल्यावरती जेव्हा त्या फ्लाईटमध्ये बसतात त्याच्या आधी तुम्हाला तुमचं पासपोर्ट सरेंडर करून जावं लागतं, बिकॉज देर इज अ चान्स यू कॅनॉट कम बॅक. दॅट वॉज अ रियालिटी, म्हणजे ती रियालिटी होती. कारण जे विमान जातं तिथून, म्हणजे जे टेक ऑफ होतं स्वालबार्डवरनं, ते उत्तर ध्रुव अशी जागा आहे जिथे जमीन नाही आहे, समुद्रावर तरंगणाऱ्या बर्फाच्या तुकड्यावरती हे विमान उतरणार होतं. तर ते बर्फ जर तुटला तर ते विमान म्हणजे पाण्यात पण जाऊ शकतं. त्यांना माहिती असं पण की असं काही होणार नाही, पण तरी ते इंडिम्निटी बॉन्ड लिहून घेतात की इट्स युअर जबाबदारी की तुम्हाला, म्हणजे आम्ही घेऊन चाललोय. पण ते फॉर्म वगैरे जेव्हा भरायला लागले तेव्हा म्हणलं अरे माझा मामा म्हणत होता किंवा काका म्हणत होते की असं झालं तर, किंवा मावशी म्हणली होती. पण एक त्या क्षणाला वाटलं होतं, पण त्या क्षणाला बरोबर कोणीच नव्हतं. आणि तेव्हा काय फोन वगैरे व्हॉट्सअप किंवा कॉलिंगसुद्धा नव्हतं. म्हणजे एक छोटासा नोकियाचा छोटूसा फोन होता, त्याच्यातनं शेवटचा घरी फोन केला की आता मी निघाली आहे आणि हा इंडिम्निटी बॉन्ड साईन करून चालली. तर अशा काही ऑर्गनायझेशन्स असतात का, किंवा असं काही कुठल्या संस्था असतात का? म्हणजे आता तर असतीलच, पण तू जेव्हा गेलीस तेव्हा होत्या का, की कसं जा, कुठे जा, कुणाला भेट? आता आपल्याकडे साधं एकटी कोणी प्रवासाला जाणार असली तरी तिथे उतरलीस की एका माणसाला भेट असं असतं, तसं काही तुला सांगितलं होतं का? नाही, तेव्हा काय, म्हणजे अजूनही नॉर्थ पोलवरती जाण्यासाठीच्या ज्या संस्था आहेत त्या सगळ्या रशियन्स आहेत आणि ते इंग्लिश बोलत नाहीत. तुमच्याकडे ट्रान्सलेटर असणं जरुरी. तर तेव्हा जे कमल सर होते त्यांनी नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्येच एक मेहरांजली मॅडम म्हणून होत्या, त्या ट्रान्सलेटर म्हणून म्हणजे तिथे शिकवायच्या, रशियन भाषा शिकवायच्या. तर त्यांना बरोबर ते घेऊन टेलिफोन बूथमध्ये जायचे, तिथून ते रशियन्सला फोन करायचे, ते इंग्लिशमध्ये सांगायचे, ते ट्रान्सलेट करून त्यांच्याशी बोलायचं. मग ते असं तो ट्रान्सलेट वाला म्हणजे कॉल चालायचा आणि त्याच्यातनं मग ते रेफरन्स मिळायचं की ह्याला भेटा, ह्याच्याशी बोला वगैरे. आणि त्या रेफरन्समध्ये मग ईमेल आणि मग त्या ऑर्गनायझेशनशी बोलणं. आणि तेव्हा सगळं पेपर आणि कागदीपत्र गोष्टी होत्या. तेव्हा म्हणजे व्हिडिओज किंवा आजकाल जसं गुगल केल्यावरती सगळ्या गोष्टी ऑनलाईन अवेलेबल मिळतात आणि ऑलरेडी रेफरन्स व्हिडिओज असतात की इथे असं असणार आहे. तसं काहीच नव्हतं. म्हणजे मला एवढंच माहिती होतं की स्वालबार्डला उतरल्यावरती एक व्यक्ती तुम्हाला घ्यायला येणार, त्याचं नाव एव्जेनी बॅकालॉव्ह म्हणून असणार आहे. तो असं पाठी घेऊन उभा असेल तर ते भेटले. मग त्यांनी मला रिसीव्ह केलं. ते गोरे का काळे माहिती नव्हते, पण भेटल्यावरती कळालं. पण जेव्हा स्वालबार्डला पोहोचले तेव्हा मला पहिल्यांदा हे कळालं की मी तिथे 6 महिने दिवस आणि 6 महिने रात्र असते. आणि मी जेव्हा गेले तेव्हा रात्रीचे 11:30 वाजले होते, पण दिसत सकाळी 11:30 वाजतात तसं दिसत होतं. सो पण तेव्हा पण मला माहिती नव्हतं. मला त्यांनी पिकअप केलं एअरपोर्टवरनं, माझ्या हॉटेलच्या रूममध्ये ड्रॉप केलं आणि मला म्हणले की गुड नाईट. हे म्हणलं वेळ झाली का, म्हणजे मला म्हणलं मी आय अंडरस्टँड यू आर जोकिंग. तर ते म्हणले नाही, म्हणे दिस इज नाईट. म्हणलं सूर्य दिसतोय ना. म्हणे इथे हा सूर्य असाच गोलगोल फिरतो म्हणे इथे. आत्ता हा रात्री आहे म्हणे, इथे आमच्या घड्याळामध्ये AM आणि PM आहेत. म्हणलं माझ्याकडे डिजिटल वॉच नाही आहे. ते म्हणले नाही, तुमच्या रूममध्ये आहे डिजिटल वॉच, सो तुम्हाला आम्ही सकाळी उठवायला येऊ, नाव यू गो अँड स्लीप. म्हणलं आय कॅनॉट स्लीप, म्हणजे एवढ्या लाईटमध्ये मी नाही झोपू शकत. म्हणे ते पडदेत ना रूममध्ये तेवढ्यासाठीच आहेत की अंधार करा आणि झोपा. म्हणलं मला झोपच येत नव्हती, मी करू काय. आणि एक्साइटमेंट होती की मी उत्तर ध्रुवावर जाण्यासाठी तर तिथे आयलंडला पोहोचलेली आहे. आणि तिथे म्हणजे त्यांनी सगळ्या गोष्टी त्या एव्जेनी बॅकालॉव्ह यांना भेटल्यावर त्यांनी कोणाला भेटायचं हे रेफरन्स दिलेले होते. मग ते बाकीचे लोक आले, मग त्यांनी सांगितलं की एम्बेसीमध्ये पण जावं लागणार आहे कारण आपण आलो आहे. आणि त्यांना म्हणजे एक प्रोटोकॉल असतो
की ह्या एक्सपिडिशनसाठी मी उत्तर ध्रुवावर जाण्यासाठी आले. तर इंडियन एम्बेसी आणि नॉर्वेजियन एम्बेसीच्या लोकांना भेटायला सांगितलं. मग मी जाणार आणि दुसऱ्या दिवशी जाणार होते आणि मला त्यांनी सांगितलं की असं पायदळ नाही जाऊ शकत. म्हणलं सर इथून दिसते की हार्डली 1.5 किलोमीटर आहे, सो आय कॅन गो. ते म्हणे दिस इज स्वालबार्ड. इथे येत ना पोलर बेअर्स असतात, व्हाईट पोलर बेअर्स असतात आणि यू कॅनॉट जस्ट वॉक, म्हणजे असं तुम्ही जनरल वॉक करत नाही जाऊ शकत, कारण इथे पोलर बेअर्स कधीही अटॅक करू शकतात. आणि सगळी सायरन वाजला तर कुठली गाडीचा दरवाजा उघडायचा आणि त्या गाडीत जाऊन बसायचं. म्हणलं असं का? तर मग त्यांनी मला असं तेव्हा दाखवलं की अशा तिथे पोलर बेअर अटॅक करतात आणि त्यामुळे तुम्हाला एम्बेसीमध्ये जायचं असेल तर आम्ही घेऊन जाऊ म्हणून. मग मी थांबले त्या दिवशी आणि म्हणजे त्यांना म्हणजे मला घेऊन जाण्यासाठी वगैरे. पण मी येताना थोडंसं आपण म्हणतो ना कांडी की नाही मला चालत जायचं आहे, मला बघायचं आहे, आय वॉन्ट टू एक्सप्लोअर, कारण ॲडव्हेंचर करायचं होतं ना. मी ॲडव्हेंचरसाठी आले होते आणि मला तेव्हा पाण्याची बाटली किंवा खायचे पदार्थ काही हवे होते. तर मी म्हटलं सर मला आय वॉन्ट टू डू सम शॉपिंग, की म्हणजे काही खायचं सामान घ्यायचं आहे. ते म्हटलं ती झोपडी दिसते का तिथं जाऊन घेऊ शकते. म्हणजे आपल्याला लिटरली पुण्यातली चहाची टपरी असते ना आपली, तशी छोटी टपरी होती. म्हटलं सर दॅट इज व्हेरी स्मॉल शॉप, तिथे कसं मिळेल? ते म्हणले जस्ट गो आणि खाली उतरून यू कॅन, म्हणजे तुला कळेल. ते त्याच्या भाषेतलं म्हणजे त्याने सांगितलेलं काहीच कळालेलं नव्हतं. तो म्हणला खाली जा, एवढंच कळालं. मग ते वरती दिसताना ती छोटीशी झोपडी होती, म्हणजे छोटंसं घर होतं ते, पण ते एंट्री पॉईंट होता, तिथून खाली जायचं आणि अंडरग्राऊंड मार्केट होतं ते. कारण तिथे टेम्परेचर त्या ठिकाणी -20 होतं. आणि म्हणजे स्वालबार्ड ही अशी जागा आहे, आयलंड जे आहे तिथे 6 महिने दिवस 6 महिने रात्र. तर तिथे वर्किंग जे असतं म्हणजे त्या एरियामधलं जे वर्किंग असतं ते अंडरग्राऊंड जास्त असते, कारण वरची थंडी नंतर म्हणजे विंटरमधली थंडी -40पेक्षा जास्त जाते, सहन शक्य नाही काम करणं. आणि तिथे स्ट्रॉम्स जर आले तर जसं त्यामध्ये ते घरं पण सस्टेन नाही करू शकत. सो वरती दिसताना छोटंसंच घर दिसतं, पण अंडरग्राऊंड इज व्हेरी बिग. मग ते मार्केटमध्ये गेल्यावरती कळालं की पाण्याची बाटली घेतली. म्हणजे पहिल्यांदा आयुष्यात मार्केटमध्ये जाऊन टमाटर किंवा गाजर किंवा आपलं ॲपल, पाण्याची बाटली हे सगळं घ्यायला गेले आणि कळालं की पाण्याची बाटली पण 300 रुपयाची तेव्हा. म्हणजे आज 300 रुपये पण खूप जास्त वाटतात, तिथे तेवढी महाग होती. मग आणि म्हणजे काही फ्रूट्स वगैरे घेतले आणि मी घरी आल्यावरती रूममध्ये आल्यावर हिशोब लावला. मी म्हटलं अरे मी 1000 रुपये किलोवाल्या सफरचंद खाते आहे आणि 300 रुपयाच्या पाण्याच्या बाटलीतलं पाणी पिते. म्हणजे मला म्हणजे मी म्हणले लोक राहतात कशी? रशियात खूप महाग आहे, म्हणजे आपल्या दृष्टीने खूपच महाग आहे. नाही ऑन दॅट म्हणजे त्या आयलंडवरती महाग होतं, कारण त्या आयलंड जे विमान सामान घेऊन येईल त्यावरती जगतं. आणि ते काय झालं होतं, मी ज्या दिवशी आले त्या दिवशी ते सामान आलेलं होतं. सो ते आउट ऑफ स्टॉक ज्या गोष्टी असतात त्या लवकर संपतात. सो ज्या गोष्टी अवेलेबल होत्या त्याच मला मिळाल्या. मग ह्या गोष्टी नवीन होत्या माझ्यासाठी. मग मी नंतर परत गेले मार्केटला आणि हावरटसारखं अजून भरपूर स्टॉक करून ठेवले, कारण नंतर कळालं की हे जर नाही मिळालं तर 4 दिवसांनी. तर पण हे माहीत नव्हतं की माझ्या ऑर्गनायझर्सने ह्याची तयारी करून ठेवलेली असेल. पण इट्स ओके. म्हणजे पण मी घेऊन ठेवला त्याचा फायदा असा झाला की माझी जंप होती 12 एप्रिल 2004 आणि माझी जंप साठी आम्ही उत्तर ध्रुवाला निघालो. उत्तर ध्रुवावरती गेलो पण तिथे स्ट्रोम आला होता आणि स्ट्रोम आल्यामुळे त्यांनी मला हेलिकॉप्टरने तिथे नेलं पण आणि मला सांगितलं की तुमची जंप नाही होऊ शकत, यू हॅव टू गो बॅक टू इंडिया. मी म्हटलं सर मी उडीच नाही मारली, मी कशी काय परत जाऊ? ते म्हणले नाही तुम्ही जेवढे पैसे दिले होते त्याच्यामध्ये तुम्ही उत्तर ध्रुवावर आले, आम्ही तुम्हाला घेऊन आलो, तिथे स्ट्रोम आला तर आमची चूक नाही आहे, आता तुम्ही परत जा. म्हटलं मी भारतीय महिला आहे, म्हटलं मी जाणार नाही. म्हणलं तुम्ही मला हाकलून द्या, म्हटलं मी परत येईल, म्हणलं मी जाणार नाही. मग ते मला म्हणलं तुम्हाला रिपोर्ट करू आम्ही. मग मी एम्बेसीत आधी सांगून आलं ते मी जम्पसाठी आली आणि आय वॉन्ट टू डू द जम्प. मग त्यांनी मला मग परत मी हॉटेलला म्हणजे उत्तर ध्रुवावरती जाऊन परत स्वालबार्डला आलो, हॉटेलमध्ये परत आलो आणि मग मी तिथून परत फोन केले. हे स्वालबार्डहून उत्तर ध्रुवाला जायला किती वेळ लागला? 2.5 तासाची फ्लाईट होती तिथून. तर 0 डिग्री नॉर्थ उत्तर ध्रुव आहे, तिथे जायला हे विमान जाण्यासाठी 2.5 तास लागले. तिथून आम्ही तिथे 4 ते 5 तास होतो. परत आलो तिथून आणि मला कळालं की माझं एक्सपेडिशन यांनी कॉल ऑफ केलं आणि मला काय झोपच लागे ना. मी म्हटलं मी अशी परत नाहीच जाऊ शकत. म्हटलं तुम्हाला नाही माहिती मी काय मेहनत केली इथे येण्यासाठी. त्या रशियन्सला मी सगळ्या ज्या शिवाय मराठीत देतात त्या सगळ्या दिलेल्या होत्या. कारण त्यांना एवढंच कळत होतं की तू परत जा, आम्हाला आमचे पैसे मिळाले, त्यांना त्यांचे पैसे मिळालेले होते. म्हटलं ते पैसे आणण्यासाठी मी काय वापड वेळेत मला माहिती आहे. आणि म्हटलं मी अशी परत जाणार नाही आहे. म्हटलं तुम्ही किती मला हाकलायचा प्रयत्न केले तरी ते
मग मी रशियन ॲम्बॅसेडर जे होते डॅगन ॲल्व्हर्जन म्हणून, तिथे त्यांना समजावून सांगितलं. म्हटलं सर आय एम फ्रॉम म्हणजे खूप मिडल क्लास फॅमिलीतली आहे आणि मी खूप मोठं स्वप्न बघितलं ज्यासाठी खूप लोकांनी मला सपोर्ट केलेला आहे. सो यू अंडरस्टँड, मला हे जम्प करायचे. मग त्यात जे कमल सर होते ते पण परत रशियन्स, मी त्यांना फोन करून सांगितलं. मग त्यांनी परत रशियन्सशी बोलणं केलं. ते 3 दिवस फाईट चालली लिटरली, 12, 13, 14पर्यंत. आणि 16ला माझा पासपोर्ट व्हिजा एक्सपायर होत होता. मग त्या दिवशी परत माझा व्हिजा एक्सटेंड करून घेतला. जवळजवळ फिल्मी स्टोरी आहे ही, म्हणजे यावर एखादा सिनेमा होईल. पण हे सगळं इंग्लिश, मी मराठी म्हणजे मराठी मीडियममधले शिकलेली मराठी मुलगी, माझं इंग्लिश चांगलं नव्हतं आणि मला त्या रशियन्सचं इंग्लिश तर अजिबात समजत नव्हतं, कारण त्यांची ॲक्सेंटच ती अशी वेडी वाकडी होती की मी मराठीतलं आपलं इंग्लिश सांगायचं त्यांना, ते त्यांचं रशियनमधलं इंग्लिश सांगायचं. आणि त्यामध्ये हे सगळं चालू होतं. आणि त्यात ते नॉर्वेजियन जे होते ते, सो ज्याच्यात जी खिचडी बकली त्याच्यामध्ये एवढं म्हणजे साध्य होत होतं की मला परत पाठवायचं आहे. मी म्हटलं मी जाणार नाही, जे करायचं ते करा. मी म्हटलं मी तिकीट फाडेल, म्हटलं जे करता येईल ते करेल, म्हटलं मी माझा पासपोर्ट फाडेल म्हटलं, पण मी जाणार नाही. मग कमल सर जे होते त्यांनी परत रशियन लोकांशी बोलले. ते म्हणले की यू हॅव टू पे एक्स्ट्रा मनी. मी म्हटलं नाही, म्हटलं तुम्हाला माहिती होतं जर स्ट्रोम येणार आहे, मग तुम्ही मला का घेऊन गेले, तुम्ही 2 दिवस डिले करायचा होता. आम्ही त्यांच्याशी परत खूप वाद घातला. मग ते नॉर्वेजियन ॲम्बॅसेडर जे होते त्यांनी तो इंटरफेअर करून तो सॉल्व्ह केला की ओके गिव्ह हर 1 मोर चान्स. मग तो 1 मोर चान्स मिळाला 18 एप्रिलसाठी. मग परत ते राहायला जितके दिवस लागणार होते त्याचे चार्जेस तर लागणार होते. परत 2.5-3 लाखाचा खर्च वाढला. म्हटलं ते मॅनेज करू. माझ्या वडिलांना फोन करून सांगितलं बाप्पा काहीतरी जुगाड करा, पण मी परत येणार नाही उडी मारल्याशिवाय. मग ते परत एक्सटेंड केलं. 18ला जम्प मारायला परत उत्तर ध्रुवावर पोहोचलो. तिथे गेल्यावरती परत मग आम्ही म्हणजे सॉलबार्डवरनं गेलो, उत्तर ध्रुवाला पोहोचलो. हेलिकॉप्टरवर उतरल्यावरती कळालं वेदर इज सो गुड की माझी जम्प होऊ शकते. आणि मी म्हटलं चला माझी जम्प होणार आहे. आणि हेलिकॉप्टरमध्ये बसलो आणि पॅराशूट पहिल्यांदा आयुष्यात पॅराशूट चढवलं. आणि माझे इन्स्ट्रक्टर म्हणले घाबरू नको. म्हणलं जर घाबरायचं नाही, म्हणलं तुम्ही फक्त सांगा कधी उडी मारू. म्हणलं मी तर फुल तयार आहे. म्हणलं मला फक्त दाखवायचं आहे की सगळ्यांना की मी करू शकते म्हणून. आणि आम्ही हेलिकॉप्टरमध्ये बसलो आणि माझे जम्प होती 5000 फुटावर ना. त्या हाईटला गेल्यावरती टेम्परेचर -40पेक्षा जास्त गेलं होतं. आणि मी माझ्या आयुष्यात फ्रीजमधल्या बर्फाशिवाय कधी एवढ्या मायनस टेम्परेचरला एक्सपोज झालेले नव्हते. तर त्यांचं म्हणणं पडलं की तुला म्हणजे SRH असतो, एक ब्रेन हॅमरेजचा प्रकार असतो, तो होऊ शकतो. सो एवढ्या मायनस टेम्परेचरमध्ये जम्प करण्यापेक्षा आपण थोडं कमी हाईटला जाऊ. आम्ही हाईट कमी करण्याच्या चक्करमध्ये आणि टेम्परेचर बघण्याच्या ह्याच्यामध्ये 2500 ते 3000 फूट ह्या हाईटला आलो. आणि माझे इन्स्ट्रक्टर म्हटले नाऊ यू कॅन जम्प. त्यांनी ओपन केला दरवाजा आणि असं परत म्हणा नाही का लहान मुलांचं दप्तरचं पकडतो आणि मागे ओढतो, तशा टाईपमध्ये मागे ओढलं. आणि मला म्हणलं की खाली नको बघू, समोर बघ. म्हणलं समोर का बघू, तर म्हणे खाली बघितलं तर भीती वाटेल. परत तरी खाली बघितलं. म्हणलं काय नाही, म्हणलं खाली काही दिसतच नाही आहे. हो म्हणे खालती डेप्थ परसेप्शन येणार नाही, कारण इट्स अ व्हाईट कॉन्टिनेंट. 2च रंग दिसतात, म्हणजे क्षितिजावरती ब्लू कलर आणि खालती व्हाईट कलर. सो कॉन्टिनेंट जो नॉर्थ पोल आहे तो पूर्ण एक खंड आहे, म्हणजे पूर्ण व्हाईट बर्फाचा तुकडा आहे. आणि त्याच्यावरती आमचं हेलिकॉप्टर हॉवर करतं आहे. दरवाजा उघडला आणि मला ते सांगतात की खाली बघू नको, समोर बघून उडी मार. म्हटलं सर उडी मारू द्या. म्हटलं जाऊ देत तिकडे तुमचं बाकीचं सगळं मी. आणि पण जेव्हा खाली बघितलं तेव्हा खोटं नाही सांगत खरंच भीती वाटली होती. तेव्हा मला आजीची आठवण आली होती. उडी मारताना हनुमान स्तोत्र म्हण, हनुमान चालीसा म्हण. आणि जे सगळं सांगितलं म्हटलं मला हनुमान चालीसाच आठवे ना. आणि होतो एक फ्रीजिंग मोमेंट येतो. आणि मी म्हणजे आपण ओम नमः शिवाय म्हणतो ना, ओमच्या पुढचं नमः शिवायच आठवत नव्हतं. ही म्हणजे दॅट फ्रीजिंग मोमेंट वॉज देअर. आणि पण तरी खाली बघितलं आणि म्हटलं मी ह्या मोमेंटसाठी इतके वर्ष म्हणजे मेहनत करत होते. आणि त्या मोमेंटला मी आता नाही असा विचार करू शकत की नाही मी घाबरली म्हणून. म्हटलं जे होईल ते बघितलं जाईल. आणि मला माझ्या इन्स्ट्रक्टर्सने आधीच म्हणजे ग्राउंड जे ट्रेनिंग म्हणू शकतो त्याच्यासाठी ग्राउंडवरती एवढं सांगितलं होतं की उडी मारल्यावरती पॅराशूट ॲटोमॅटिकली उघडणार आहे. जर माझी जी जम्प होती त्याला स्टॅटिक लाईन जम्प म्हणतात. माझ्या पॅराशूटची एक लाईन हेलिकॉप्टरमध्ये हुक केलेली होती. सो मी उडी मारल्यावरती मॅक्सिमम 9 फीटमध्ये ते पॅराशूट ॲटोमॅटिकली उघडणार होता. तर मला सांगितलं होतं की उडी मारली की यू हॅव टू काउंट 1000, 2000, 3000, 4000, 5000 आणि वरती बघायचं अप पॅराशूट उघडलं आहे का. उघडलं असेल तर ठीक आहे. म्हणजे दोन्ही खांद्यांच्या वरती इथे ब्रेक्स येतील, तर ते ब्रेक्स टॉगल्स म्हणतात त्याला, ते टॉगल्समध्ये हात घालायचे आणि ते लेफ्ट राईट करत लँडिंग करायचं. हेच माझं बेसिक ट्रेनिंग झालेलं होतं. एवढंच मला कागदावरती समजून सांगितलं होतं. आणि पॅराशूट आपलं गोल आहे
आणि त्याच्यामध्ये वरती सेंटरला असं होल आहे. तर हे आपलं पॅराशूट आणि आपण लेफ्ट राईट करत उतरायचं. ओके, उडी मारली, काउंट केलं 1000, 2000, 3000, 4000 आणि पॅराशूट उघडलं आणि त्या क्षणाला दिसलं हा वरती होल आहे, पण समोर पण 3 असे म्हणजे ट्रायंगल्ससारखं दिसलं. मी म्हणलं हे फाटलेलं आहे. आणि त्या क्षणाला असं वाटलं की अरे हे तर फाटलेलं, आता मी काय करू, कारण त्यांनी मला सांगितलंच नव्हतं की त्याच्यामध्ये असं काही म्हणजे ट्रायंगल्स किंवा काय असेल. त्यांनी 2 पॅराशूट असतात, एक मेन पॅराशूट आणि एक रिझर्व्ह पॅराशूट. मग ते रिझर्व्ह पॅराशूट असं तेव्हा ते रिझर्व्ह पॅराशूट ओल्ड स्कूल टाईपमध्ये होते. ते पोटावरती एक बॅग असते, तर ते बॅगला एक नॉब होता. तर त्यांनी सांगितलं होतं की हा नॉब असा उघडायचा आणि ते पॅराशूट असं निघून जाईल खाली. मग ते नॉब उघडायला गेले तेव्हा म्हटलं माझा खाली जायचा स्पीड तर नॉर्मल दिसतोय, म्हणजे फाटलंय की नाही बघूयात नीट. मग त्याला पूर्ण ऑब्झर्व केल्यावर कळालं त्याची डिझाईन तशी, ते फाटलेलं नव्हतं. म्हणलं नशीब तो नॉब उघडला नाही. पण जेव्हा आपण वाटतं ना नाही उघडला आणि उघडायला नको, कावळा बसला फांदी तुटली म्हणतो, ती म्हण ते वाटवली. कारण ते नॉब आहे ना खाटकन निघालं आणि ते पॅराशूट खाली उघडून म्हणजे खाली गेलं आणि एक पॅराशूट वरती आणि दुसरं पॅराशूट खालती उघडतंय. मग मी काय करू तर बॅगमध्ये ते पॅराशूटला परत ओढलं त्याला, म्हणजे आपण जसं पदर खोचतो ना तसं त्या पॅराशूटला बॅगेत खोचायचा प्रयत्न केला, त्याला पायात पकडलं. आणि हे सगळं करताना माझ्याकडे हार्डली 1 ते 1.5 मिनिटं होते हे सगळं करताना. मी सांगताना सुद्धा 1 मिनिटं होऊन गेला असेल. आणि ते रिअलाईज झालं की अरे हे पॅराशूट नको उघडायला, म्हणजे कारण एक पॅराशूट टिकता उघडलं आणि परत दुसरं जाऊन त्याच्यात अटकलं वगैरे काय झालं तर. आणि त्यात लक्षात आलं की मला ज्या बर्फाच्या तुकड्यावरती उतरायचं आहे तो बर्फाचा तुकडा थोडा लांब आहे आणि मी पाण्यावरती ओव्हर होत होते. मग मी इथं लेफ्ट म्हणजे ते हात वर केले, तो टॉगल शोधला, त्याच्यात हात घातला आणि ते लेफ्ट राईट करत आणि म्हणतो ना हवा का झोका आया, तो खरंच चांगला हवा का झोका आला. मी तसं थोडंसं पॅराशूट घेऊन त्या बर्फाच्या तुकड्यावरती पोहोचले आणि सांगितलं होतं की दोन्ही पाय असे जॉईन करायचे आणि म्हणजे खुर्चीवर बसल्यासारखं असं हे करायचं नाही, दोन्ही एकदम एकाच वेळेस दोन्ही पाय टच करायचे आणि PLF म्हणजे आपल्या साईडला आपण पडतो तसं पडायचं. तर ओके, मी म्हणजे ते मनात आम्हाला ॲक्च्युली ग्राउंडवरती त्यांनी मला सांगितलं होतं कसं करायचं आणि ते मनात त्याची प्रॅक्टिस पण केलेली होती. सो मी दोन्ही पाय टेकवायचे, मग ते पायामधलं पॅराशूट तर निघून जाणार ना, मग त्याला थोडंसं गुंडाळलं आणि मग ते पाय टेकवले आणि PLF केलं, म्हणजे लँडिंगची जी पोझिशन केली आणि पडले खाली. पण त्या मोमेंटला एक लक्षात आलं की माझ्या पायामध्ये एवढ्या कळा गेल्या होत्या ना. त्यांनी सांगितलं होतं की जर पायामध्ये कळा गेला तर लक्षात घ्यायचं की आपलं पाय फ्रॅक्चर झालं, की काहीतरी फ्रॅक्चर झालेलं आहे. आणि खरंच त्या मोमेंटला मला असं वाटलं काहीतरी तुटलंय. आणि मग त्या क्षणाला अजून गोष्टी आठवायला लागल्या की म्हणत होती मावशी हातपाय तुटलं तर कोण लग्न करेल, ते सगळे जण आता आठवायला लागले होते. म्हटलं उगाच आले एवढी मारायला. पण काही क्षणामध्ये एक गोष्ट रिअलाईज झाली की तो एक ॲड्रेनालाईन रशमध्ये वाटणारी एक ती भीती असताना ती भीती होती ती. आणि जोपर्यंत म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की जोपर्यंत कोणी उचला येत नाही तोपर्यंत हलू नका, म्हणजे जास्त मुवमेंट नाही करायची किंवा यू कॅन स्टँड ऑल्सो, एवढं सांगितलं होतं. तर मी आपलं खाली पडले, म्हणजे ते लँडिंगमध्ये आडवी पडले होते, थोड्या वेळाने हलले. कारण तो मी जो ड्रेस घातला होता ना उडी मारतानाचा, तो 4 पॅन्ट्स, 4 शर्ट्स, 2-3 हँडग्लोव्सचं लेयर्स, 2 फेस मास्क, त्याच्यावरती तो हेल्मेट आणि असं फेस मास्क म्हणजे पूर्ण असं तो डाकू टाईप असतो. मग गाडीवरती फक्त नॉस्ट्रिल ओपन होते कारण -38 डिग्री सेल्सिअसमध्ये माझी जम्प झाली होती. तर ते फ्रॉस्टबाईट होतं सगळं चेहरा. तर आणि हाता म्हणजे फिंगर्स पण फ्रॉस्टबाईट होऊ शकतात, लेग्स पण. मग तो ड्रेसच असा होता फेदर सूट्सचा, तो एवढा असा ॲस्ट्रॉनॉटसारखा जाड असा मोठा ड्रेस होता आणि त्याच्यामध्ये आपण ही जम्प करत होते. आणि ती लँडिंग झाल्यावरती जेव्हा फिलिंग आलं की अरे हे आपल्या ड्रेसने आपल्याला वाचवलेलं आहे आणि आपण हलून बघूयात, हल्ल्यावरती उभं राहून बघितल्यावरती गणपतीत आत्ता सगळेजण नाचले असतील ना तशा पद्धतीने लिटरली नाचले. आणि आय वॉज सो हॅपी की पृथ्वीच्या वरच्या डोक्यावरती म्हणजे उत्तर ध्रुवावरती कुठलंही ट्रेनिंग न घेता -38 डिग्री सेल्सिअसमध्ये 2400 फुटावरनं अशी उडी मारणारी जगातली मी पहिली महिला बनली होती. आणि आय जस्ट प्रूव्ड इट टू द वर्ल्ड की आपण करू शकतो. वा वा वा. सो दॅट वॉज द मोमेंट की येस आपण म्हणजे मला ते रिअलाईज झालं की मी हे जर स्वप्न बघू शकते आणि मी करू शकते तर आपण आयुष्यात काय काय करू शकतो. कारण खरंच म्हणजे त्या मोमेंटपर्यंत असं वाटत होतं हे होईल की नाही. आणि पण ते झालं. कारण मी जेव्हा ठरवलं होतं की मला उडी मारायची, मला एवढंच माहिती होतं की मला उडी मारायची आहे, पण उडी मारल्यावरती पण हे सगळं होईल माहिती नव्हतं. सो आय वॉज दॅट मोमेंट, म्हणजे त्या मोमेंटला मी सगळं
फेस करत गेले. म्हणतो ना डर के आगे जीत, तो त्या डर के आगेचं जीत जेव्हा आपण फेस करतो ना तेव्हा त्या गोष्टी होत जातात पॉझिटिव्हली. आणि जो करतो त्यालाच म्हणजे त्या गोष्टीचा रिझल्ट मिळेल ना. आपण जर नाहीच ट्राय केलं तर कसं मिळणार. आणि बरेच जण जे म्हणत होते ना तू मुलगी आहेस नाही करू शकलीस तर उडी मारली पॅराशूट म्हणजे ॲक्सिडेंट काही झाला तर. मी एकच सांगत होते की जर सक्सेसफुल परत आले तर यू थिंक अबाउट दॅट. सो मी एंड रिझल्ट ऑलवेज म्हणजे विचार करत होते की मी परत येणार आहे आणि मी करू शकते. आणि त्यावरती मी फोकस्ड होते की मी करू शकते. मला जगाला दाखवायचं की आपण करू शकतो. आणि ते खरंच झालं. म्हणजे त्या मोमेंटला मला असं झालं होतं की येस आय डिड इट. ही एक गोष्ट झाली. अदरवाईज पण तू आयुष्यात कशी म्हणजे फार कशाला न घाबरणारी, धीट, शूर अशीच होतीस पहिल्यापासून? आधीपासून. कारण घरामध्ये तो एक एन्व्हायरमेंट असा होता की माझ्या भावाला काही गोष्टींना प्रिव्हिलेज होतं. तो स्विमिंगला जाऊ शकत होता, मी नव्हती जाऊ शकत. मी जायचं असेल तर मोठ्या मोठा ड्रेस घालून जायचा आणि तो म्हणजे शॉर्ट्समध्ये पण जाऊ शकतो. किंवा त्याला उशिरा येण्याचं फ्रीडम होतं, मला नव्हतं. मग अशा गोष्टींचं भरपूर होतं. मग त्यामुळे तर एक रिबेलियस फिलिंग आलेली होती की मी मुलगी आहे म्हणून मला का कमी समजतं आणि मी म्हणजे काही करू शकत नाही असं का, म्हणजे का तुमच्यामध्ये ती फिलिंग आहे. आणि मग जेव्हा माझ्या वडिलांना जाणवलं की नाही बाबा हिला पण सपोर्ट केला पाहिजे, तेव्हा माझे वडील माझ्यासाठी जेव्हा सपोर्ट करायला लागले तेव्हा काही नातेवाईक म्हणायला लागले की मुलगी वेडी झाली म्हणून तू वेडा होतोस का. मग तेव्हा मला वाईट वाटायचं की माझ्या वडिलांना असं म्हणतात. पण मी त्यांना म्हणजे एक सांगितलं होतं की आय विल नेव्हर लेट यू डाऊन. म्हणजे तुम्हाला मी नाराज नाही करणार किंवा तुम्हाला मी अशेम नाही फील करू देणार. माझ्या आयुष्यात मी चांगले कामं करणार आहे. सो ही वॉज नोईंग की म्हणजे आपल्या बापाला माहिती असतं ना की आपलं पोरगं जे म्हणतं ते खरं आहे. किंवा त्यांना पण दिसतात मुलांचे पाळण्यातले पाय. पण मला एक सांग शीतल की आपल्याकडे ना मुळात क्रिकेटच्या पलीकडे फार खेळ खूप वर्ष बघितलेच जात नव्हते. कारण त्याला ग्लॅमर होतं म्हण किंवा सगळ्याच खेळाडूंची ही थोडीशी तक्रार असते की बाकी कुठल्याच खेळांना तितकं महत्त्व दिलं जात नाही जितकं क्रिकेटला दिलं जातं. हॉकी किंवा टेनिस, बॅडमिंटन हे जरा त्याच्या आजूबाजूचे खेळ. स्काय डायव्हिंग ह्याला मराठीत शब्दही नाही आहे. पॅराशूट जम्पिंग आहे. हां, म्हणजे इतका हा खेळ, त्यातही साहसी खेळ म्हणून लोकांच्या लक्षातच येत नाही असं आहे. तर तुला असं वाटतं का की ह्याच्यात काहीतरी बदल व्हायला पाहिजे आणि म्हणून त्या दृष्टीने आपण आता काहीतरी करायला पाहिजे? किंवा मधल्या काळामध्ये त्यासाठी स्ट्रगल, जसं आपण मगाशी म्हणालो तसं की ह्याच्यासाठी जाऊन स्पॉन्सर्सना भेटायचं तर मुळात हा खेळच माहीत नाही. तर हा स्ट्रगल काय होता तुझा? जसं उत्तर ध्रुव झालं मग तेव्हा तिथेच मला वेध लावलं होतं की मला आता दक्षिण ध्रुव पण करायचं. कारण कमल सरांनी केलेलं होतं. आणि त्यामुळे माझं लगेच म्हणजे इंडियात आल्यावरती पहिले मला असं वाटलं की येस मी उत्तर ध्रुवावरती उडी मारली आणि मी खूप ग्रेट आहे. पण ना दुनिया दिखा देते, म्हणजे जग दाखवतं की तुम्ही कुठे स्टँड करता. तेव्हा त्या किती छान बोललीस खरं. शाळेमधनं जस्ट कॉलेजमध्ये गेलेली मुलगी उत्तर ध्रुवावर जाऊन उडी मारून येते आणि तिला असं वाटतं की मी हिरो झाली आहे. पण रियालिटीमध्ये म्हणजे होते मी हिरो, पण दुनियाने त्या नजरेने त्या गोष्टीला बघत नव्हती. आणि त्या गोष्टीची जाणीव मला जेव्हा म्हणजे त्याला म्हणतात शहाणपण यायला लागलं होतं त्या गोष्टींमुळे मला. आणि जग काय हे समजायला लागलं होतं. आणि तेव्हा मला एक गोष्ट कळत होती की आपण उत्तर ध्रुव केलं पण ह्याला इंडियामध्ये रिकग्निशनच नाही आहे. म्हणजे हा खेळ म्हणून मान्यच नाही आहे किंवा ह्या ॲडव्हेंचरच मानत नाही. मी जेव्हा ह्या म्हणजे उडीचा एक व्हिडिओ मस्त आता जसे रील्स येतात ना तशा टाईपमध्ये छोटासा एक रील टाईपमध्ये बनवलं होतं आणि सगळ्यांना सांगायला लागे, समजवायला की मी उत्तर ध्रुवावरती उडी मारली आहे. उत्तर ध्रुव म्हणजे काय. तर मी जेव्हा स्पोर्ट्स मिनिस्ट्रीमध्ये गेले आणि त्यांना सांगितलं की हा एक खेळ आहे, अशा पण उड्या मारल्या जातात. तेव्हा म्हणले मॅडम हा भारतामध्ये रेकग्नाइज खेळ नाही आहे, हा फक्त डिफेन्समधलेच लोक खेळतात आणि तुम्ही जर सिव्हिलियन आहात तर हे तुमच्यासाठी बनलेलं नाही आहे आणि तुम्हाला जर रेकग्निशन हवं असेल तर डिफेन्समध्ये जा. मी गेले इंडियन एअरफोर्सकडे. इंडियन एअरफोर्स म्हणले शीतल यू आर अ सिव्हिलियन, तू फौजी नाही आहेस, तू इंडियन एअरफोर्समधले अधिकारी किंवा हे नाही आहेस की तुला आम्ही रेकग्नाइज करू. तर ते त्यांच्या साईडला ते बरोबर होते. स्पोर्ट्स मिनिस्ट्री पण त्यांच्या साईडला बरोबर होती. मधल्यामध्ये मी बरोबर होते की मग मी काय करू आता. म्हणजे सामान्य नागरिक म्हणून मला असले तरी हा खेळांमध्ये रेकग्नाइज नाही आहे. ॲडव्हेंचरमध्ये युथ म्हणजे मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स आणि स्पोर्ट्स जे आहे त्याच्यामध्ये स्पोर्ट्समध्ये सगळे खेळ येतात. युथ अफेअर्समध्ये ॲडव्हेंचर एक सेक्शन आहे, त्याच्यामध्ये 3 सेक्शन आहेत, एअर, वॉटर, लँड. आणि त्या एअर कॅटेगरीमधला माझा 12 खेळ आहे त्याच्यातला एक खेळ होता हा. आणि त्या ॲडव्हेंचर सेक्टरला
भारतीय म्हणजे इकोसिस्टीममध्ये म्हणजे म्हणजे काय म्हणतात गव्हर्नमेंटमध्ये एक खेळ म्हणून नाही तर ॲडव्हेंचर म्हणून त्याची डेफिनेशन क्रिएट केलेली आहे अजूनही. आणि त्याला फंडिंग पण मिळत नाही आणि त्याला रेकग्निशन पण मिळत नाही. तर अजूनही नाही, आता मिळालं आता जरा. हां, तर तेव्हा मी जेव्हा गेले 2004 साली की मी उत्तर ध्रुवावरती उडी मारली आहे, खरंच खूप म्हणजे दॅट वॉज रिअली बिग अचिव्हमेंट. पण त्याला रेकग्निशन ते देऊ शकत नव्हते कारण त्याला रेकग्नाईज कसं करायचं हेच माहिती नव्हतं. तर मग गव्हर्नमेंटने सांगितलं की तुम्ही ह्याला रेकग्नाईज कसं करायचं ह्याचं आम्हाला नवीन पद्धत सांगा. मग जेव्हा काही अधिकाऱ्यांना भेटले तेव्हा म्हणजे काही ओळखीचे अधिकारी होते ते म्हटले शीतल अख्खं आयुष्य जाईल तुझा ह्याचा GR काढण्यासाठी, एका खेळाडूसाठी मला सिस्टीम बदलावी लागत असेल. म्हणजे तुझ्यासारखी 100 शीतल माझ्यानं तयार कर मग तू काहीतरी करू शकशील. म्हटलं सर माझ्या एकटीसाठीच मला फंडिंग मिळत नाही, मी 100 शीतल माझ्यानं कुठून तयार करू. आणि मग तेव्हापासून ती 2004 पासून बॅटल सुरू झाली की एक महिला जिला हा खेळ माहिती नाही ती एक काहीतरी उच्चांक गाठून येते. आणि वी वर ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड. म्हणजे उत्तर ध्रुव हे पृथ्वीचं वरचं डोकं आहे, तिथे जाऊन तुम्ही एक उडी मारून आले. आणि भारत हा देश ॲडव्हेंचरमध्ये टॉपला पोचला होता ते एका जम्पमुळे. तर त्याची गहराई किंवा त्याचं किती म्हणजे महत्त्व आहे हे सांगण्यासाठी तिथे ती तशी लोकांची म्हणजे आपल्याकडे सिस्टीमच नव्हती. तर मग मी जेव्हा त्या सगळ्या सिस्टीम समजवण्यासाठी म्हणजे CM असेल किंवा उपमुख्यमंत्री असतील किंवा स्पोर्ट्स मिनिस्टर असतील किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटमधले स्पोर्ट्स मिनिस्टर झाले, या सगळ्यांना समजावून सांगायला आम्ही तेच आमचं रुटीन परत सुरू झालं. जे स्पॉन्सर्ससाठी रुटीन होतं तेच माझ्या वडील ऑफिसमधून यायचे, आम्ही मुंबईला जायचो, मुंबईला जाऊन सगळ्यांना समजावून सांगायचो, परत यायचो. हे असं कमीत कमी 1.5 ते 2 महिने केल्यावरती रिअलाईज झालं. काही अधिकाऱ्यांनी समजावलं की शीतल हे इम्पॉसिबल आहे. म्हणलं अरे मी उत्तर ध्रुवावर उडी मारू शकते तर हे तर पॉसिबल आहे ना, हे तर जमिनीवर आपण धर्तीवर करतोय. म्हणलं आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटला सांगायचं आहे. मग काही अधिकाऱ्यांनी मदत केली. तेव्हा लक्ष्मीकांत देशमुख म्हणून एक IAS ऑफिसर होते, ते आम्ही फॉर्च्युनेटली त्यांच्यामुळे काही गायडन्स मिळाला. काही CM ऑफिसमधल्या ऑफिसर्समुळे गायडन्स मिळाला. तेव्हा अजितदादा तेव्हा पण उपमुख्यमंत्री होते, त्यांच्याकडनं मदत मिळाली. आणि गोष्टी फॉल इन प्लेस व्हायला लागली. म्हणलं म्हणजे मी उत्तर ध्रुवावरती उडी मारू शकते तर ही गोष्टी होऊ शकतात. आणि तेव्हा शिवछत्रपती पुरस्कारासाठी म्हणजे माझं नाव रेकमेंड झालं होतं. आणि तेव्हा मला अजून एक गोष्ट कळाली की कुठल्या कॅटेगरीमध्ये देणार. ॲडव्हेंचरमध्ये हा पुरस्कार देऊ शकत नाही. तर मग एअर कॅटेगरीमध्ये देण्यासाठी एक विशेष पुरस्कार देण्यात यावा असं म्हणजे नवीन GR निघाला. आणि मग मला तो शिवछत्रपती पुरस्कार मिळाला. आणि मग मी तेव्हा APJ अब्दुल कलाम सरांना अप्रोच केलं होतं की ते राष्ट्रपती आहेत. मला सेंट्रल गव्हर्नमेंटला कोणाला अप्रोच करायचं माहिती नव्हतं कारण त्यांनी मला लिटरली सांगितलं. तेव्हा सुनील दत्त सर स्पोर्ट्स मिनिस्टर होते. तेव्हा त्यांच्या ऑफिसमधल्या काही लोकांनी सांगितलं की तुम्ही राष्ट्रपतींनाच भेटा, इट्स बेटर. त्यांनी जर आदेश दिले तर सगळ्याच गोष्टी इझी होतील. मला काय माहिती, मी पण आपलं हो त्यांनी सांगितलं, मी पण गेले की राष्ट्रपतींची अपॉइंटमेंट मागण्यासाठी. आणि लकीली तिथे एक सर आपले पुणेकर होते, कडूसकर सर म्हणून, त्यांचा कॉन्टॅक्ट मिळाला. त्यांनी भेटवलं मला राष्ट्रपतींना. जेव्हा मी APJ अब्दुल कलाम सरांना भेटले, आज राष्ट्रपती येते. आणि म्हणजे तो एक क्षण इतका भारी होता. त्यांना जेव्हा सांगितलं की मी उत्तर ध्रुवावरती उडी मारली आहे आणि ॲक्च्युली भेटीचं कारण पहिले सांगायला लागतं की मी उत्तर ध्रुवावर उडी मारली आणि मला तुम्हाला भेटायचं आहे आणि मला रेकग्निशन मिळत नाही आहे इंडियामध्ये. तर त्यांनी मी भेटायच्या आधीच माझे पेपर्स व्हेरिफिकेशन करून मागवलेले होते. आणि मी त्यांना भेटले की सर मला रेकग्निशन मिळत नाही आहे, आय नीड युअर हेल्प. त्यांनी माझं सर्टिफिकेट घेतलं वर्ल्ड रेकॉर्डचं आणि त्याच्यावरती ऑटोग्राफ दिला आणि मला म्हणले आय प्रेसिडेंट ऑफ इंडिया रेकग्नाइज यू, हुज रेकग्निशन यू वॉन्ट. म्हणलं सर कोणाचंच नाही पाहिजे, तुम्ही ऑटोग्राफ दिला अजून काय पाहिजे. म्हणजे माझ्यासाठी म्हणजे आनंद गगनात मावत नव्हता की मला राष्ट्रपतींनी माझ्या वर्ल्ड रेकॉर्डवरती सही दिली आहे. आणि मग मी त्यांना म्हटलं सर मग भारतीय खेळांमध्ये याला रेकग्निशन नाही आहे, त्याच्यासाठी काहीतरी करा ना. म्हटलं मी जर एक महिला करू शकते तर अजून भरपूर मुली येतील ह्याला रेकग्निशन जर मिळालं तर. म्हणे शीतल व्हॉट डू यू वॉन्ट मी टू डू. मग त्यांना सांगितलं की म्हणे तू हे सगळं लिही आणि माझ्या ऑफिसला पाठवून दे. तेव्हा मग लगेच त्यांनी पुढचा प्रश्न विचारला की पुढचं प्लॅनिंग काय आहे. म्हटलं सर माझं सगळं म्हणजे तेव्हा मी होमवर्क करून गेलेले होते. माझं अंटार्क्टिका मिशन प्लॅनिंग सुरू झालेलं होतं आणि अंटार्क्टिकाची तयारी चालू असताना मी APJ अब्दुल कलाम सरांची अपॉइंटमेंट मिळाली होती. आणि त्यात हे स्ट्रगल पण चालू होतं रेकग्निशनचं, उत्तर ध्रुवाचं रेकग्निशन त्या दिवशी ऑन द स्पॉट मिळालं. मग मी तो चान्स घेतला की सरांना म्हटलं सर मी आता उत्तर ध्रुव झालं, दक्षिण ध्रुवाचं प्लॅनिंग करते आहे. ते म्हटलं वंडरफुल, व्हॉट इज युअर प्लॅन.
मग त्यांनी असं विचारल्यावरती मग माझं तर सगळं स्पीचच तयार होतं, रटूनच गेलेले होते. म्हटलं सर मला उत्तर ध्रुव झालं तर दक्षिण ध्रुवावरती सेम तशीच उडी मारायची विना कुठलं ट्रेनिंग न घेता. माझी पुढची जंप 12,000 फुटावरनं प्लॅन आहे, -40 डिग्री सेल्सिअसमध्ये, मग हे लोकेशन आहे वगैरे वगैरे. त्यांनी मला 28 प्रश्न विचारले बॅक टू बॅक, की हेच लोकेशन का, विंड कंडिशन कशी असणार आहे, विंड चिल फॅक्टर किती असणार आहे, स्पीड किती असणार आहे, वेलोसिटी किती असणार आहे. माझ्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर होते, कारण APJ अब्दुल कलाम सरांना भेटायला मिळणार हे मला 8 दिवसात मिळायला कळालं होतं. आणि ते जिथे DRDOमध्ये काम करत होते आधी, तिथल्या काही सायंटिस्टला भेटले होते आणि अंटार्क्टिकाचा अभ्यास पण केलेला होता. APJ अब्दुल कलाम सर हे प्रेसिडेंट ऑफ इंडिया आहेत असं वाटलंच नाही त्या मोमेंटला, कारण ते असले भारी प्रश्न, म्हणजे सगळे प्रश्न विचारत होते. आणि कारण ते स्वतः शास्त्रज्ञ ना, म्हणजे त्यांना माहिती असेल. नाही, पण ते, आणि त्यांनी मला असं फील नाही होऊ दिलं की मी राष्ट्रपती आहे. म्हणजे त्यांनी एक मित्र म्हणून जसे प्रश्न विचारतात ना, अगं मग तू कशी जाणार आहेस, अशा टाईपमध्ये, म्हणजे इतकं नॉर्मली कन्व्हर्सेशन होतं ते. आणि माझे आई आणि वडील दोघं होते, ते त्यांना मराठीत बोलले ते माझ्या आईशी. अरे, आणि आम्हाला सगळ्यांनाच असं शॉक होता की ती मराठीत कसं बोलतो, जी मुलगी खूप पराक्रमी असं माझ्या आईला म्हणाल ते. आणि दॅट वॉज रिअली, म्हणजे माझी आईच शॉक होती. त्यांना म्हणजे मिळणं खूप मोठी गोष्ट होती. आणि मग त्यांना जेव्हा अंटार्क्टिकाची म्हणजे पूर्ण माहिती दिली आणि वॉज सो इम्प्रेस्ड की तू तुझा होमवर्क करून आली आहेस आणि तुला जर काही मदत लागली माझ्या बाजूने तर म्हणजे त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये आशिष कालिया म्हणून त्यांचे एक सेक्रेटरी होते, त्यांचा नंबर दिला की ह्याच्याशी तू टचमध्ये राहा म्हणून. हा ॲक्सेस एवढ्या इझिली मिळणं पॉसिबलच नव्हता. आणि त्यानंतर खरं मी म्हणेन जे मिराकल झालं, म्हणजे तिथून खरी रिअल जर्नी सुरू झाली. म्हणजे APJ अब्दुल कलाम सरांनी मग माझं नाव नॅशनल अवॉर्डसाठी रेकमेंड केलं की या मुलीने खरंच चांगली कामगिरी केली, तिला तेन्झिंग नॉर्गे नॅशनल ॲडव्हेंचर अवॉर्ड, जो अर्जुन पुरस्काराच्या आटपार दोन्ही एकत्रच, म्हणजे अर्जुन पुरस्कार हा जमिनीवरच्या खेळांसाठी दिला जातो आणि ॲडव्हेंचरमधल्या खेळांसाठी तेन्झिंग नॉर्गे नॅशनल ॲडव्हेंचर अवॉर्ड दिला जातो, एअर वॉटर लँड तिन्ही कॅटेगरीसाठी. तर तो अवॉर्डसाठी माझं नाव त्यांच्याकडून रेकमेंड झालं. आणि म्हणजे मला अपेक्षाच नव्हती, म्हणजे मी स्वप्नात पण विचार नव्हतं केलं. मला तर पहिले म्हणजे त्या अवॉर्डचं बाबत पण माझी माहिती नव्हतं. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं रेकग्निशन जे मिळत नव्हतं ते एवढ्या मोठ्या लेवलला रेकग्निशन मिळालं की अंटार्क्टिकासाठी तर खूप मोठा ते बूस्ट होता, म्हणजे पुश मिळाला थोडक्यामध्ये. की म्हणजे मी खरंच विचार तेव्हा करू शकत नव्हते की मला APJ अब्दुल कलाम सरांसारखे म्हणजे राष्ट्रपती हे मेंटॉर मिळतील अंटार्क्टिका एक्सपिडिशनला. आणि त्यांच्यामुळे मग बऱ्याच म्हणजे अंटार्क्टिका जाण्यासाठी काही परमिशन्स हव्या होत्या, किंवा माझ्याबरोबर जे 2 इन्स्ट्रक्टर येणार होते ते इंडियन नेव्हीमधले होते, त्यांच्यासाठी त्यांचं पण परमिशनचं काम चालू होतं. मग त्यांना तेव्हा सांगितलं होतं. मग ते म्हणलं की ठीक आहे, माझ्या ऑफिसमधून तुला मदत मिळेल. मग त्यांनी रेकमेंड केलं की हिच्यावर 2 ऑफिसर्सला पाठवण्यात यावं म्हणून. पण तिथे थोडासा म्हणजे काही म्हणजे प्रॉब्लेम पण झाले होते, त्यांच्या अवेबिलिटी नव्हती किंवा नेव्हीचे त्यांचे काही प्रोग्राम्स पण होते. म्हणजे सगळं करता करता इनफॅक्ट इंडियन नेव्ही ऑल्सो सपोर्टेड सो तरली फॉर दॅट, म्हणजे त्यांच्या ऑफिसर्सला डेप्युटेशनवर पाठवण्यासाठी. पण अशा ओव्हरऑल सगळ्या गोष्टी हे खूप, म्हणजे मी एक पुण्यामध्ये मराठी म्हणजे काय मराठी नाही म्हणू शकत, पण एक सामान्य कुटुंबामध्ये राहणारी मुलगी फर्ग्युसन कॉलेजमध्ये BSc सेकंड इयर करत होते आणि हे एक मोठं स्वप्न बघत होते की मला अंटार्क्टिकावर उडी मारायची. आणि त्यात राष्ट्रपती म्हणजे ॲज अ मेंटॉर मिळणं आणि ह्या सगळ्या गोष्टी घडणं हे खरंच खूप मोठं स्वप्न होतं. खरंच. आणि त्या घडत होत्या गोष्टी, म्हणजे मी माझा प्रयत्न करत होते आणि गोष्टी ॲटोमॅटिकली घडत होत्या. आणि म्हणजे तसंच अंटार्क्टिका एक्सपिडिशन प्लॅन केलं, परमिशन्स मिळाला. 16 डिसेंबर 2006ला अंटार्क्टिकावरती प्लॅन केलेली जंप. आणि ती जंप म्हणजे प्लॅन होती ॲक्च्युली 2006च्या जानेवारीमध्ये. तिथे एक्सपिडिशन कॅन्सल झालं. असं पण होतं की आपण सगळं प्लॅन करतो आणि ते होत नाही. ते एक्सपिडिशन कॅन्सल झालं. आम्ही तेव्हा साऊथ आफ्रिकेमध्ये होतो, तिथून परत आलो. त्याच्यानंतर हे एक्सपिडिशन परत 8 महिने म्हणजे बंद, एक्सपिडिशन कॉल ऑफ झालं. परत ते शून्यातनं परत उभं करून 2006च्या डिसेंबरला परत प्लॅन केलं. परत ह्या सगळ्या परमिशन्स, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जो हर्डल आला त्यामध्ये एकच गोष्ट सगळ्यात मोठी होती की APJ अब्दुल कलाम सर हे मेंटॉर होते. आणि त्यांच्यामुळे बऱ्याच गोष्टी इझी झाल्या होत्या. म्हणजे त्यामध्ये काही गोष्टी अडली की त्यांच्या ऑफिसमध्ये फोन लावायचा. म्हणजे आय डोंट नो आता हे एवढं पॉसिबल होईल की नाही त्या ॲक्सेस मिळणं. पण ही वॉज अमेझिंग पर्सन अँड अमेझिंग प्रेसिडेंट ऑफ इंडिया, ज्यांनी हा ॲक्सेस दिला आणि गोष्टी घडल्या. आणि 16 डिसेंबर 2006ला फायनली माझी जंप प्लॅन झाली होती अंटार्क्टिकावरती होण्यासाठी. आणि आम्ही 16 डिसेंबर 2006ला
11,600 फुटावरनं -37°C उडी मारली आणि माझ्याबरोबर दोन्ही माझे इन्स्ट्रक्टर होते आणि आम्ही पहिली फ्री फॉल जंप अंटार्क्टिकावरती केली आणि अशी उडी मारणारी आम्ही जगातली पहिली टीम ठरली आणि अशी उडी मारणारी मी जगातली पहिली महिला ठरली जिने उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरती कुठलंही ट्रेनिंग न घेता उडी मारली होती आणि मी सक्सेसफुली लँड केलं आणि त्या दिवशी पण मी खरंच खूप आनंदी होते की मी दुसरं काहीतरी मॅनिफेस्ट केलं तर मी म्हणू शकते त्याला. मी ठरवलं की हे करायचं आहे आणि ते घडलं आणि त्याच्यासाठी ऑलमोस्ट 2.5 वर्ष लागले मला. माझं तेव्हा ग्रॅज्युएशन झालं असतं पण मी माझं 1 वर्ष बॅकलॉग गेला कारण अभ्यास केलेला नव्हता. फर्ग्युसन कॉलेजमध्ये सगळ्या टीचर्स माझ्या नावाने ओरडत होते, सगळ्या डिपार्टमेंटचे. इनफॅक्ट आम्ही जेव्हा लेक्चर्स अटेंड करायचं ना, टेबलावरनं पेन जरी पडला ना खाली, माझे सगळे टीचर्स म्हणजे जे टीचर्स शिकवणार असतील म्हणजे आचार्य मॅडम होत्या, शीतल तुझे पेन पण उडी मारायला लागलेत म्हणे आता. असं म्हणजे टीचर्स पण म्हणायला लागले होते. आता मला सांग की यानंतर महत्त्वाच्या अशा तुझ्या कुठल्या उड्या होत्या आणि त्यानंतर तुला कुठले पुरस्कार मिळाले? कारण त्यांची यादी वाचून दाखवायची ठरवली तर एकतर एक अख्खा एपिसोड जाईल आणि माझ्या ते लक्षात राहणं शक्य नाही. मला ती नावं माहिती नाहीत. हे तूच सांग आम्हाला. दक्षिण ध्रुव, उत्तर ध्रुव झालं आणि तुझे विक्रम पण ते पण तूच सांग. कारण 8 विश्वविक्रम आहेत तुझ्या नावावर. उत्तर ध्रुव झालं, दक्षिण ध्रुव झालं. दक्षिण ध्रुवाच्या वेळेस मी ॲक्च्युली दक्षिण ध्रुवाची पण खूप मोठी कथा आहे, मी फार शॉर्टकटमध्ये सांगितलं. पण दक्षिण ध्रुव झाल्यावरती मला असं वाटलं की चला उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव झालं आणि आता मी खरंच खूप मोठं गेलेलं आहे आणि आता इंडियामध्ये मला रेकग्निशन मिळेल. पण तरीसुद्धा खूप स्ट्रगल होता. पण माझ्या वडिलांनी डिसिजन घेतलं की बेटा उत्तर ध्रुव झालं, दक्षिण ध्रुव झालं. खूप मोठे ॲडव्हेंचर्स आयुष्यातले केले. आता बास, आता लग्नाचं ॲडव्हेंचर करायचं. हो, मी म्हटलं लग्नाचं ॲडव्हेंचर करते मी, पण एकच अट आहे की हवेत लग्न करायचं आहे. ते जेव्हा सांगितलं घरी, माझे पप्पा म्हणलं की लग्न नसेल करायचं पण तसं सांग, हवेत बिवत लग्न काय लावणार नाही आम्ही. म्हणे आणि असं मुलगाच मिळणार नाही. म्हटलं असं काय? म्हटलं उत्तर ध्रुवावर उडी मारू शकते, दक्षिण ध्रुवावर पण मारू शकते. म्हटलं नवरा मिळणार नाही असं कसं होऊ शकतं? म्हटलं शोधा तुम्ही. मग ते ॲड्स येतात ना, म्हणजे लग्नाच्या वधू पाहिजे, वर पाहिजे वगैरे, शादी.com टाईपमधल्या अशा त्या ॲड्समध्ये कसं वडील फेटा घेऊन पळत असतात मुलांच्या मागे आणि मुलगी डोक्याला हात मारत असते. लिटरली आमच्याकडे तसंच चालू होतं. माझे वडील स्थळ आणायचं आणि हा मुलगा कसा आहे तो. म्हणलं फक्त त्याला एवढंच विचारा, उडी मारू देणार का? मी बाकी काहीच विचारणार नाही. तो हो म्हणलं तुम्ही सांगाल त्याच्याशी लग्न करते. आणि ठरलं म्हणजे एक स्थळ आलं आणि माझ्या मिस्टरांनी म्हणजे वैभव राणे आणि ठरलं की मुलगी बघायला येतो आहे. माझी आई साडी घाल किंवा पंजाबी ड्रेस तरी घाल. म्हटलं मी आहे तशी येणार आहे जीन्स आणि टी शर्टवरती. म्हटलं त्याला करायचं असेल लग्न करेल, नाही म्हटलं तर नाही म्हणेल. म्हटलं काय होईल? नाही होईल ना. म्हटलं हा नाही तर दुसरं कोणीतरी. अगं उडी मारणारा एकच भेटला आहे, हो म्हणणारा, त्याला नको जाऊ देऊ. म्हटलं त्या उडी मारायला तयार झाला ना. म्हटलं माझ्या ॲडव्हेंचर्सला, बाकीच्या ॲडव्हेंचर्सला पण त्याला कळू देत ना मी साडी घालणाऱ्यांमधली नाही आहे. नाही मी पण आपलं जीन्स टी शर्टमध्ये मुलगी बघायला आले. मी गेले आणि माझा नवऱ्याला तो ही वॉज फाईन की तो दुसऱ्या देशामध्ये राहत होता. आणि दुसरी माझी अट होती की भारतीय पगारामध्ये स्काय डायव्हिंग या खेळामध्ये करिअर करणं पॉसिबल नव्हतं. तर मी म्हटलं मला NRIशीच लग्न करायचं. मी म्हणजे इंडियामध्ये नाही करू शकण्याचं कारण तेवढ्या इंडियाच्या पगाराच्या सॅलरीमध्ये ह्या खेळामध्ये करिअर करणं पॉसिबल नाही, कारण हा खूप खर्चिक खेळ आहे. आणि माझ्या दोन्ही एक्सपिडिशनला कमीत कमी घरातनं आम्ही तेव्हापर्यंत 30 लाखाच्या आसपास खर्च केलेला होता. माझ्या लग्नाला खर्च एवढा नाही झाला तेवढा माझ्या उड्यांना जम झाला म्हणजे झालेला होता. आणि ऑनेस्टली माझ्या वडिलांनी म्हणजे जनरली आई वडील हे मुलीच्या स्पेसिफिकली लग्नासाठी लोन काढतात. माझ्या आईवडिलांनी घर मॉर्गेज ठेवलं होतं माझ्या एक्सपिडिशनसाठी. म्हणजे माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट होती. आणि आता लग्न करण्यासाठी पण मी हवेत लग्न करायचं म्हणल्यावरती माझे पप्पा म्हणले एवढे माझ्याकडे पैसे नाही आहेत. म्हणलं होईल सगळं मॅनेज, नका टेन्शन घेऊ. आता उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव झालं तर लग्न पण हवेत होईल, त्याच्यावरती विश्वास म्हणलं देवावरती. आणि प्लॅन केलं. नशिबाने नवराचा मिळाला ज्याने उडी मारलेली होती, त्याने स्काय डायव्हिंग टँडम जम्प केलेली होती आणि त्याला माहिती होतं की स्काय डायव्हिंग म्हणजे काय. तर मुलगा बघायला आल्यावरती मुलगा इंटरव्ह्यू घेतो मुलीचा. मीच माझ्या नवऱ्याचा इंटरव्ह्यू घेतला होता की बाबा तुला माहिती आहे ना मी अशी उडी मारणार आहे आणि म्हणजे उद्या असं नको म्हणू की उडी नाही मारू शकत. म्हटलं मी
मी घर सोडून निघून जाईन. म्हणलं हा होऊ शकते गोष्ट. तर तो म्हणला नाही म्हणे तू तुझ्या म्हणजे तू भारतासाठी म्हणजे तेव्हा मी नॅशनल अवॉर्डी होते आणि माझ्या नवरा म्हणजे माझ्या सासरकडच्यांनी सगळ्यांनी सांगितलं की तू म्हणजे भारतासाठी खेळाडू म्हणून खेळतीये आणि त्यामुळेच आम्हाला अभिमान आहे की अशी मुलगी आमची सून होईल. आणि मग ठरलं लग्न. माझे सासरे सगळ्यात जास्त एक्साइटेड होते की ह्यांचं लग्न हवेत होणार आहे म्हणजे माझ्या मुलाचं लग्न हवेत होणार आहे. आणि हॉट एअर बलून जो आम्ही हॉट एअर बलूनच्या बास्केटमध्ये आमचं लग्न होणार होतं. तर तो हॉट एअर बलून सिलेक्ट करण्यासाठी पण माझे सासरे म्हणजे भोपाळवर माझं सासरे भोपाळच आहे तर ते माझे सासरे भोपाळवरनं पुण्याला यायचे की हा जायचा ना शीतल तो हॉट एअर बलूनला शोधला का मग ते कसं करायचं प्लॅनिंग हे सगळ्या गोष्टी तेव्हापासून सुरू झाल्या. आणि आपण म्हणतो ना खूप छान हसत खेळत सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि सगळ्या गोष्टी पिक्चरमध्ये चालू असतात तशा सगळ्या गोष्टी चालू होत्या. आणि लग्न ठरलं हवेत लग्न झालं आणि मग गोष्टी बदलल्या. कारण तेव्हा मला अमेरिकेला ट्रेनिंगला जायचं होतं. अमेरिकेला म्हणजे काय झालं पुण्यामध्ये कॉमनवेल्थ गेममध्ये होते 2008 साली आणि त्याच्या ओपनिंगला मी जम्प करावी अशी महाराष्ट्र शासनाची इच्छा होती. म्हणजे त्या काही अधिकाऱ्यांनी सांगितलं की शीतल तुम्हाला महाराष्ट्र शासनाने मदत केली आहे आणि तुमची आता जबाबदारी की तुम्ही अशी उडी उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुवावर मारली तशी स्टेडियममध्ये मारा आता. पण त्याच्यासाठी ट्रेनिंग लागतं. तर मग ते ट्रेनिंग महाराष्ट्र शासनाने मला स्पॉन्सर केलं आणि मग ते ट्रेनिंग करायला जायचं होतं आणि तेवढ्यातच लग्न ठरलं. तर मग आता अमेरिकेला पण ट्रेनिंगला पण जायचं आहे आणि लग्न पण करायचं आहे. तर मग असं प्लॅनिंग केलं की लग्न झालं आणि मी लगेच जाणार अमेरिकेला. माझे सासू सासरे म्हणले नाही म्हणे असं नाही चालणार एवढ्या लवकर कसं काय तुला आम्ही जाऊ देणार आणि थोडे दिवस लग्न आलं आपण घरी राहावं माणसाने. म्हणलं नाही दिस इज माय करिअर मला जावंच लागणार आहे. मग तो रिअल बॅटल सुरू झाला आणि तेव्हा मला असं वाटलं की उगाच लग्न केलं आणि म्हणजे आधी सांगितलं होतं मी असं उड्या मारायला जाणार आहे किंवा मग आता नाही सपोर्ट मिळाला तो एक निगेटिव्ह आस्पेक्ट सुरू झाला होता. पण ॲज म्हणजे इन लॉज म्हणून ते त्यांच्या जागी बरोबर होते आणि मी त्या यंग एजमध्ये ह्या गोष्टी नव्हती समजू शकत आणि मी त्या गोष्टींना खूप निगेटिव्ह येतं. मी आता ह्या सगळ्या गोष्टी विचार करू शकते कारण मी दोन्ही साईडने फेस केल्या आहेत त्यामुळे. आणि 15 वर्षापूर्वीची मी आणि आत्ताची मीमध्ये खूप फरक आहे आणि तेव्हा मी पण समजून घेत नव्हते आणि किंवा तिकडून पण गोष्टी समजून घेतल्या जात नव्हत्या कारण त्यांच्या हिशोबाने नवीन सुनेने 1.25 महिना तरी घरी बसावं. मी 10 दिवस पण घरी नाही थांबले. मी लगेच अमेरिकेला जायची तयारी केली. मी गेले पण अमेरिकेला माय इन लॉज फॅमिली जाऊ दिलं आणि मी अमेरिकेला गेले ट्रेनिंग केलं. 250 जम्पचं ट्रेनिंग केल्यावरती मी भारतात परत आले आणि काही रिझन्समुळे माझं ते कॉमनवेल्थ गेम ओपनिंगच्या वेळेस जम्प नाही होऊ शकले आणि आय वॉज व्हेरी अनहॅपी की मला ती जम्प नाही करता आली. माझे सासरे म्हणले सांगितलं होतं तुला 1.25 महिना 2 महिने ॲक्च्युली 2-3 महिन्यानंतर गेली असतीस तुला सगळ्या गोष्टी मिळाल्या असत्या करता आल्या असत्या. म्हणलं ठीक आहे आता मी सगळ्यांचं ऐकेल असं म्हटलं आणि 2-3 महिन्यांनी लगेच कळालं की मी जुळ्या मुलांची आई होणार आहे. तर माझ्या घरच्यांनी सगळ्यांनी म्हणजे हे सगळ्यांनी असं हे रिलॅक्स झाल्या हिच्या उड्या बंद झाल्या. मग काय म्हणजे जुळी मुलं म्हणजे 9 महिने झाले मुलं झाली मुलं 1 वर्षाची झाली आणि तोपर्यंत मी आतमधनं खदखदत होते की मला उडी मारायची मला जायचं आहे मला जाऊ द्या. आणि त्यात म्हणजे असं नाही की मला मुलांची काळजी नव्हती पण मला मुलांना सांभाळून घर सांभाळून माझं करिअर पण करायचं होतं. मी त्या मेंटल बॅटलमध्ये होते की मला ह्याच्यातनं ह्या संसाराच्या गाड्या बरोबर ह्या सगळ्या गोष्टी पॅरलली करायच्या आहेत आणि का नाही. तर म्हणजे जेव्हा माझ्या उत्तर ध्रुवाचं प्लॅनिंग चालू असताना मला आई म्हणे शीतल बाईला कधीही घर सुटत नाही. तुला स्वयंपाक करावाच लागणार आहे आयुष्यामध्ये तुला घर सांभाळावंच लागणार आहे पोरं सांभाळावीच लागणार आहे. हे सगळं सांभाळून तुझं करिअर करणं पॉसिबल नाही आहे. मी तिला तेव्हा सांगितलं माझ्या आईला सांगितलं होतं की मी असं हे सगळं मॅनेज करू शकते. पण जेव्हा मुलं झाली ना तेव्हा या गोष्टी रिअलाइज होत होत्या की आई जी सांगत होती ते बरोबर होतं. आम्हाला आई तेव्हा सांगत होती तू काहीतरी दुसरं करिअर चूज कर ITचा जॉब कर काहीतरी कर ज्याच्यात तुला कॉम्प्युटरवर बसून काहीतरी खाडखुड काम करावं लागेल आणि तुझं बाकीचं करिअर पण तू करू शकशील आणि घर पण सांभाळू शकेल. आणि तेव्हा असं वाटलं अरे हीच बरोबर सांगत होती म्हणजे उगाच त्या खेळामध्ये आले. आणि सासरी पण शिव्या खातोय घरनं पण शिव्या खातोय आणि मुलांना पण कसं सांभाळायचं तो म्हणजे रोडमॅपच माहीत नव्हता. आणि मला रोडमॅप माझा म्हणजे स्वतः बनवायचा होता. ठरवलं की आता म्हणजे मला नाही माहिती हे मी कसं करू शकणार. पण नवऱ्याला सांगितलं की माझा नवरा ॲक्च्युली फिनलँडमध्ये हेल्सिंकीमध्ये राहतो.
तेव्हा आणि त्याला सांगितलं की मी आता फिनलँडला येते, मुलं झाले 1 वर्षाची आता, आणि आता आपण फिनलँडला राहू. तर फिनलँडला गेले. तिथे गेल्यावर कळालं की तिथे स्कायडायव्हिंग, जवळच स्कायडायव्हिंग सेंटर आहे. तर तू कितीही त्याला लांब करायचं ठरवलंस तरी स्काय डायव्हिंग तुला सारखं जवळ बोलवत होतं. नाही, ते वेध लागलेलेच होते. बुलाती है लेकिन आने का नहीं, असं त्याचं म्हणणं. तर माझ्या नवऱ्याने लग्न करायच्या वेळेस बघायला आला तेव्हा मला त्याने सांगितलं होतं की त्याने फिनलँडमध्ये स्कायडायव्हिंग केलेलं आहे, त्यामुळे माहिती होतं की तिथे स्कायडायव्हिंग सेंटर आहे, म्हणूनच होकार दिला होता. आणि हे लिटरली म्हणजे आपण आपलं करिअर खरंच प्लॅन करावं लागतं. हे तुझ्या नवऱ्याला माहितीये? हो, त्याला पण माहिती आहे. हे त्याच्याशी बोलल्यावरतीच म्हणजे त्याला म्हणलं, बाबा मी माझ्या आयुष्यामध्ये मला स्कायडायव्हिंग हे करायचंय, तू थांबवू नको. तो म्हणलं मी कधीच तुला थांबवणार नाही, तू तुझ्या आयुष्यात तुझं करिअर कर. पण मुलं झाल्यावरती तो थांबवत होता ऑनेस्टली, कारण तो त्याचं नोकरी बघणार का, मला उडी मारायला पाठवणार का, फायनान्सच बघणार, ह्या तिन्ही गोष्टी सगळ्या जगलिंग होतं लिटरली. बरोबर. पण आम्ही दोघांनी ते मॅनेज केलं. मी मुलं 1 वर्ष झाल्यावर त्याला म्हणलं, ही तुझी मुलं, आपल्या दोघांची जबाबदारी आहे, पण ही तुझी मुलं, हे दोघांना सांभाळ, मी चालले उडी मारायला. आणि लिटरली स्कायडायव्हिंग सेंटरवरती असं व्हायचं की मी स्कायडायव्हिंग करायला विमानात बसून गेले, तो दोघांना दुधाच्या बाटल्या घेऊन बसलाय, खाऊ घालतोय, जे ही इज डुईंग एव्हरीथिंग, आणि मी उडी मारून आल्यावरती हा झोपली का वगैरे विचारते. आणि लिटरली आम्ही हे सगळं दोघात मॅनेज करत होतो. आणि मग माझा तसा कमबॅक झाला. आणि त्याच मोमेंटमध्ये जेव्हा माझं फिनलँडमध्ये मी माझी डेली म्हणजे मुलं 1 वर्षाची झाल्यानंतर जेव्हा ट्रेनिंग सुरू केलं परत स्कायडायव्हिंग, त्यावेळेस मला एक इन्स्ट्रक्टर भेटले, त्यांचं नाव होतं यारी कॉस्मा. नेक्स्ट ॲडव्हेंचर इज कॉलिंग अगेन, म्हणजे सुरुवात झालीच होती तेव्हाच. आणि यारी कॉस्मा हे इन्व्हेंटर आहेत विंगसूट ह्या ड्रेसचे. विंगसूट म्हणजे हातामध्ये आणि दोन्ही पायांमध्ये एक फ्लॅप असतो, त्याच्यामुळे तो ड्रेस पक्षासारखा दिसतो. आणि त्याचे पण हा एक वेगळा डिसिप्लिन आहे. जसं आपण कसोटी, क्रिकेटमध्ये कसोटी, वन डे, 2020 एक प्रकार आहेत, म्हणजे तर तसे स्कायडायव्हिंगमध्ये पण प्रकार आहेत. त्याच्याने फॉर्मेशन आहे, विंगसूट हा एक वेगळा प्रकार आहे स्कायडायव्हिंगमधला. तर त्या इन्स्ट्रक्टरने ना, मी ज्या विमानातनं उडी मारणार होते त्या विमानामध्ये तो पहिले एकदम दरवाजाजवळ बसला होता, आणि त्याने सगळ्यात पहिली उडी मारली आणि तो गेला, म्हणजे उडत थोडक्यात. नंतर आम्ही एक काही गॅपने 3 मिनिटाच्या गॅपने आम्ही जंप मारला, आणि आम्ही उडी मारल्यानंतर मी खाली उतरले, आणि उतरल्यानंतर तो अजूनही 2 मिनिटानंतर तो लँड झाला. मी म्हणलं हा इतकी वेळ हवेत कसा उडत होता. मग तेव्हा कळालं की विंगसूट हा ड्रेस असतो, त्याच्यामध्ये आपण पॅराशूट न उघडता 3 ते 4 मिनटं आरामशीर पक्ष्यांसारखे उडू शकतो, आणि मग तुम्ही लँड करायचं असतं. सो आम्ही नॉर्मल उडी मारल्यावरती हार्डली 1.5-2 मिनटात, मॅक्सिमम 3 मिनटात खाली येतो, पण तो विंगसूट घातल्यावर तुम्ही 5-6 मिनटांनी लँड करत असता. मी म्हणलं नवीन काहीतरी आहे, मला शिकायचं आहे. सो मग त्यांना कॉन्टॅक्ट केला, त्यांना सांगितलं, आणि फॉर्च्युनेटली ते माझ्या म्हणजे नेबरच निघाले, शेजारी राहत होते ते आमच्याच गल्लीमध्ये. मग त्यांचा पाठलाग नाही सोडला जोपर्यंत त्यांनी ते सांगितलं नाही सगळ्या गोष्टी. पण तेव्हा वेदर खराब झालं होतं, आणि मग प्लॅनिंग केलं की स्पेनमध्ये जाऊन जम्प करायची, माझं विंगसूट फ्लाईंगचं बेसिक विंगसूट ट्रेनिंग करायचं. आणि त्या दिवशी तिथे पण एक मस्त गंमत अशी झाली की आम्ही स्पेनमध्ये एम्प्रोयामध्ये शूट म्हणजे गेलो होतो, आणि तिथे जिंदगी ना मिलेगी दुबारेचं शूट चालू होतं. फरहान अख्तर, ऋतिक रोशन सगळ्यांचं जो शॉट आहे ना मूवीमधला, त्याचं शूट चाललेलं होतं. आणि इट वॉज सो अमेझिंग एक्सपिरियन्स की त्यांना पण आम्ही जम्प करताना पाहिलं, आणि तिथेच माझी जम्प होणार होती. आणि मी तिथे विंगसूट फ्लाईंगचं माझं फर्स्ट जम्पचा कोर्स पण झाला, आणि मी विंगसूट फ्लाईंग ह्या खेळामध्ये पदार्पण केलं. मी पहिली भारतीय महिला आहे जी विंगसूट ह्या प्रकारामध्ये भारताला आजही रिप्रेझेंट करते. आणि म्हणजे स्कायडायव्हिंगमध्ये विमानातनं नॉर्मल उडी मारल्यावरती आपल्याला खाली यायला 3 ते 4 मिनटं लागतात, पण जिथे पण उडी मारली तिथेच आपण खालती उतरू शकतो. पण विंगसूटमध्ये 20 ते 22 किलोमीटर लांब जरी आपल्याला ड्रॉप केलं तरी आपण उडत येऊन लँड करू शकतो 22 किलोमीटर लांबपर्यंत. म्हणजे विंगसूटच्या साईजवरती पण डिपेंड आहे. सो हे नवीन प्रकार कळाला. मग तेव्हा क्युरियोसिटी वाढली की अरे अजून असे भरपूर प्रकार असतील स्कायडायव्हिंगमधले. मग त्याचा अभ्यास केला. मग ह्या खेळामध्ये अजून मी इन्स्ट्रक्टर म्हणून कशी काम करू शकते असं बघितलं. मग अजून एक ट्रेनिंगचा प्लॅन केला. आणि तेव्हा सरप्रायझिंगली मला एक 25 जानेवारी 2011 फोन आला की राष्ट्रपतींनी तुमचं नाव पद्मश्री पुरस्कारासाठी फायनल केले, तुम्ही स्वीकारणार का? मी म्हणलं असं कोण फोन करतं? म्हणलं मजा करताय म्हणलं तुम्ही. ते म्हणले नाही मॅम आम्ही होम मिनिस्ट्रीमधनं बोलतोय, तुमचं नाव फायनल झालं आहे, तुम्ही हा पुरस्कार स्वीकारणार का?
म्हणलं हो तुम्ही देणार असेल तर मी स्वीकारते मग मी काय सांगू, मी म्हणलं हो घेणार. आणि तेव्हा आहे ना माझे काही फ्रेंड्स दुबईमध्ये राहायचं, ते असंच मे XYZ बोल राहू म्हणजे डाकू बोल राहू अशा टाईपमध्ये, आणि असे म्हणजे प्रँक कॉल्स यायचे. मला वाटलं हाच कोणीतरी यांनी काहीतरी प्रँक कॉल केला आहे. आणि मला पद्मश्री पुरस्कार काय असतो माहिती नव्हतं. माझं नाव जेव्हा गेलं हे तेव्हा म्हणजे हा केवढा मोठा पुरस्कार आहे याची मला जाणीवही नव्हती. जेव्हा हा फोन आला त्याच्यानंतर मला दुसरा परत फोन आला होम मिनिस्ट्रीतनंच की प्लीज तुम्ही जिथं पण असाल तुम्ही घरी जा, कारण मीडिया तुमच्या घरी येईल. म्हणलं एवढा कुठला मोठा अवॉर्ड आहे. घरी गेल्यावरती अख्खी मीडिया माझ्या घरी आली होती, आणि तेव्हा माझी दोन्ही मुलं जे डायपरमधली मुलं घरात सगळा रडा आणि मीडिया आली होती. म्हणलं हे असंच आहे, म्हणलं काहीच करू शकत नाही. आणि मी तेव्हा 28 वर्षाचं, मी यंगेस्ट महाराष्ट्रीयन आहे. असं प्राऊडली सिंग दॅट की मला माझ्या वयाच्या 28व्या वर्षी पद्मश्री पुरस्कार मिळाला. आणि एक खूप मोठी पोहोचपावती मिळाली की मी जेवढे ॲडव्हेंचर्स केले होते त्या सगळ्यांसाठी एक शाबासकी महाराष्ट्र म्हणजे इंडियन गव्हर्नमेंटकडनं, भारत सरकारकडनं मिळालं होतं. आणि एक खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी मिळाली होती की एक शीतल महाजनसाठी आम्ही एवढी खटाटोप केली, आता 100 शीतल महाजन तयार करायची जबाबदारी तुला देतोय, ही एक कुठे ना कुठे जाणीव करून देण्यात आली. म्हणजे त्या अवॉर्डमुळे म्हणजे मला एक कल्पना आली की आपल्याला ह्याची जबाबदारी घ्यावी लागणार आहे. आणि मी ऑलरेडी घेतलेली होती, त्यामुळे मी फिनिक्स स्कायडायव्हिंग अकॅडमी नावाची पुण्यामध्ये अकॅडमी सुरू केली, आणि त्या अकॅडमीच्या अंडर कोर्सेस घ्यायला सुरू केले. मी आजही फीज चार्ज नाही करत, फ्री ऑफ कॉस्ट गायडन्स करते, कोचिंग पण करते. ज्यांना इंडियाच्या बाहेर जायचं त्यांच्यासाठी पूर्ण प्लॅनिंग पण करून देते. फक्त इंडियाच्या बाहेर जिथे जम्प करतात तिथे त्यांची कन्सल्टन्सी फी असते, त्यांची ती द्यावी लागते. पण बाकी मी सगळं गायडन्स फ्रीमध्ये करते, कारण मला माझ्यासारख्या 100 शीतल महाजन म्हणजे मुलीच नाही पण मुलं पण जे इंडियाला रिप्रेझेंट करू शकतील कॉम्पिटिशनमध्ये असे म्हणजे अजूनही मी शोधते आहे. काही आता तयार झालेले आहेत, पण एक बेसिक नॉलेज आल्यावरती सगळ्यांना आपले आपले पंख फुटतात. ते बेसिक नॉलेज माझ्याकडनं घेतात, पण लेट्स सी दे म्हणजे ते ॲटलिस्ट काहीतरी करतात ह्या खेळामध्ये, त्याचं सुख आहे. आणि मग अकॅडमी सुरू झाली. मग असे बरेच अपॉर्च्युनिटीज यायला लागल्या की तेव्हा मी इन्स्ट्रक्टर बनले होते, कोच बनले होते. मग युनायटेड स्टेट्स पॅराशूटिंग असोसिएशनकडनं एक इन्व्हिटेशन आलं की फॉर्मेशन स्कायडायव्हिंग म्हणून एक प्रकार असतो, ज्याच्यामध्ये 100 म्हणजे 20-25 लोक एकत्र येतात, हवेत डिझाईन बनवतात, त्याला फॉर्मेशन स्कायडायव्हिंग म्हणतात. आणि मला त्याची फार एक्साइटमेंट होती, कारण मी 10 जणांबरोबर मॅक्सिमम जम्प केलेली होती. आणि तो फॉर्मेशन स्कायडायव्हिंगचं जे इन्व्हिटेशन होतं ते 100 जणांचं होतं. म्हणजे 100 जण म्हणजे एकाच वेळेस विमानातनं उड्या मारणार आणि हवेमध्ये एक डिझाईन बनवणार, फॉर्मेशन बनवणार. सो मी म्हणलं वाय नॉट, दिस इज माय नेक्स्ट ॲडव्हेंचर. असं करत म्हणजे फॉर्मेशन स्कायडायव्हिंगला गेले. तिथे म्हणजे जर आपण म्हणलं बॉलिवूडमधले सुपरस्टार कोणतं, अमिताभ बच्चन, आमच्या स्कायडायव्हिंगमधले सुपरस्टार कोणतं, एक डॅन ब्रॉडस्की म्हणून आहे, US मधले आहेत, त्यांच्याबरोबर स्कायडायव्हिंग करायला मिळणार होतं. म्हणजे इट्स लाईक अ ड्रीम कम ट्रू. आणि ते नेक्स्ट टू हिम आपण उडी मारतो आणि एका फोटो म्हणजे कॅमेराच्या फ्रेममध्ये ते एक वेगळ्या कलरचं म्हणजे वेगळ्या टाईपचा हॅपीनेस होता. त्यांच्याबरोबर तो कॅम्प करायला मिळाला. आणि मग त्यांनीच मला काही ट्रेनिंगसाठी सजेशन्स दिलं. मग अजून ट्रेनिंग केलं. मग त्यांनी काही गायडन्स केले की काही कोर्सेस अजून कर, म्हणजे कुठल्या कॉम्पिटिशनमध्ये जायला पाहिजे. मग हे गायडन्स मिळत मग मी हायेस्ट जम्प केली. म्हणजे जनरली आपण पुणे दिल्ली जातो तर तेव्हा आपण ज्या विमानातनं हाईटने जातो त्या 30,000 फुटावरनं विमान क्रूज करतं, तर त्या 30,000 फुटावरनं विमानातनं मी उडी मारली. हायेस्ट अल्टिट्यूड म्हणजे हायेस्ट मी उडी मारली 30,500 फुटावरनं, ते पण जेटमधनंच उडी मारलेली आहे. तशीच मी सगळ्यात मोठं म्हणजे बोईंगमधनं उडी मारली C-130, ज्याच्यात 4 मोठे जे इंजिन्स असतात. आणि त्याचं खूप म्हणजे उडी मारल्यावरती खूप जोरात आपण बाहेर फेकले जातो, पण म्हणजे एक वेगळ्या प्रकारचं काय म्हणतात हॅपीनेस असतं त्या विमानात. म्हणजे अशा वेगवेगळ्या विमानातनं उडी मारण्याचं. आता मी 9 वेगवेगळ्या प्रकारच्या विमानातनं उडी मारली आहे. मॅक्सिमम 30,000 फुटावरनं उडी मारली आहे. आणि काही जम्प्स मी 20,000-22,000 फुटावरनं, काही 18, आणि मिनिमम म्हणजे फार कमी हाईटवरनं ती 300 फुटावरनं 30 मजली बिल्डिंगवरनं पण उडी मारली आहे. सो असे भरपूर वेगवेगळे प्रकार म्हणजे हवेतल्या म्हणजे पॅराशूट जम्पिंग हा खेळ फक्त विमानातनं उडी मारणं एवढंच नाही आहे, त्याच्यामध्ये भरपूर वेगवेगळे प्रकार पण आहेत, वेगवेगळे डिसिप्लिन्स आहेत. ॲक्च्युली 2018मध्ये 7 कॉन्टिनेंट झालं, मला गोल्ड मेडल मिळालं. ॲक्च्युली ते गोल्ड मेडल घेणारी पण मी पहिली भारतीय महिला आहे, पण मी दुसरी भारतीय आहे पण पहिली भारतीय महिला आहे. पहिले भारतीय हे GRD टाटा सर होते, त्यांना 1984मध्ये
FAI कडनं मेडल मिळालं होतं. आणि त्याच्यानंतर बरेच डिप्लोमाज म्हणून असतात, ते डिप्लोमाज पण घेणारे भारतीय आहेत. पण मेडल्समध्ये JRD टाटा वॉज द फर्स्ट वन आणि दुसरे भारतीय मी होते. तेव्हा असं खूप म्हणजे ऑनेस्टली भारी पण वाटत होतं, पण असं होतं काहीतरी अजून ॲडव्हेंचर केलं पाहिजे असं. आणि मी पप्पांना म्हटलं, अरे काहीतरी अजून ॲडव्हेंचर्स करायचं मन करत आहे. माझी आई साडी, आपण संध्याकाळी साड्यांच्या कपड्यांच्या घड्या करत असतो, तसे आई साडीची घडी करत होती. आणि साडी घालून उडी मार, मग आता काय राहिले बाकी. म्हणलं चांगली आयडिया आहे. मग मी नऊवारी साडी घातली. म्हणजे नॉर्मल साडीमध्ये तर ते हार्नेस घालणं पॉसिबल नव्हतं. म्हटलं नऊवारी साडी घालून, मग नऊवारी साडी घातली आणि पॅराशूट घातलं. म्हटलं अरे काय बेस्ट आयडिया दिली बाबा तुम्ही. मग प्लॅन केलं. 2018च्या फेब्रुवारीमध्ये मी थायलंडला जाऊन जम्प करायला गेले. तेव्हा पहिले माझे इन्स्ट्रक्टर सगळे म्हणले अजिबात नाही, म्हणजे तुझं पदर बिदर निघून गेला, त्या पॅराशूटमध्ये अडकला. म्हटलं मी पिनअप करते. नाही, त्यांनी मला लिटरली कसं सेलोटेप धरलं आणि मला गोलगोल फिरायला लावलं. आणि ते सेलोटेपनी मला गुंडाळलं. म्हणलं हे सगळं सेलोटेप उडून जाणार आहे, माहिती होतं मला. ते लिटरली एवढ्या स्पीडमध्ये राहतच नाही काही. पण मग मी 2018मध्ये ती उडी मारली. बिकॉज भारतीय महिला काय करू शकते, तर साडी घालून सुद्धा उडी मारू शकते. आणि तेव्हाच एक गोष्ट घडली होती, मंदिरा बेदीने साडी घालून पुशअप्स केले होते, काही जणांनी मॅरेथॉन केल्या होत्या. म्हणलं दिस इज अ इन्स्पिरेशन. भारतीय महिला साडी घालून काही ॲडव्हेंचर करू शकते. सो मी म्हटलं विमानातनं पण उडी मारू शकते ना. दिस इज व्हॉट वी कॅन ॲटलीस्ट इन्स्पायर. दुसरी आणखीन एक गोष्ट शीतल, तू बरेचदा उडी मारताना बरोबर एक आपला भारताचा झेंडा घेऊन जातेस. मी काय झालं, बऱ्याच प्रोग्राम्समध्ये इंडियन आर्मी नेव्ही एअरफोर्सचे काही इव्हेंट्स होतात ना, त्यामध्ये बऱ्याच जणांना फ्लॅग जम्प करताना पाहिलं होतं. आणि अजून एक इंडियन स्कायडायव्हर आहेत महिला, त्यांनी पण फ्लॅग घेऊन जम्प केलेली होती. पण माझी मुलं आणि मिस्टर फिनलँडमध्ये राहतात, हेल्सिंकीमध्ये. तर हेल्सिंकी एम्बॅसी आस्क्ड मी की तू 15 ऑगस्टला आमच्यासाठी इंडियन फ्लॅग घेऊन उडी मारशील का. तर म्हणलं मी आजपर्यंत कधी मारली नाही, पण मी पहिल्यांदा मारते. आणि मी उडी मारली. त्याच्यानंतर जो एक हॅपीनेस आला ना, तेव्हापासून मी माझ्याबरोबर फ्लॅग कॅरी करते. जेव्हा पण चान्स मिळेल तेव्हा मी फ्लॅग घेऊन उडी मारते. आणि तेव्हा काय झालं, 19 फेब्रुवारी 2018 झालं. 2019मध्ये मला एक अपॉर्च्युनिटी मिळाली की 19 फेब्रुवारी 2019 युनिक डेट मिळत होती, ते म्हणजे आलेली होती. आणि त्या दिवशी आपण शिवजयंती काहीतरी वेगळ्या प्रकारे सेलिब्रेट केली पाहिजे ही डोक्यात आयडिया होती. तर मी पहिले ट्रायल्स म्हणून मी US मध्ये असताना जम्प केली, शिवजयंतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा म्हणून. पण ती डेट ती नव्हती ना, म्हणजे 19 फेब्रुवारी नव्हती. मग 19 फेब्रुवारीला काहीतरी करायचं प्लॅनिंग चालू होतं. आणि तेव्हा मला कळालं की इजिप्तमध्ये पिरॅमिड्सच्या इथे स्कायडायव्हिंग होणार आहे त्या दिवशी. तर म्हणलं वॉट अ युनिक अचीवमेंट ना, पिरॅमिड्सवरती साडी घालून शिवजयंतीचा मेसेज द्यायचा. आम्ही अप्रोच केलं इजिप्शियन मिलिटरीला. आणि त्यांचा जो ज्यांनी ऑर्गनाईज करताना ते म्हणले की येस, तुम्ही उडी मारू शकता, साडी घालून पण उडी मारून देऊ शकतो आम्ही तुम्हाला, पण एकच अट आहे. म्हणे आमच्या क्वीन नेफरतितीचा, इजिप्शियन राणीचा पण तुम्ही साडी घालून उडी मारला पाहिजे. म्हणलं चालेल. म्हणजे त्यांचा कॉस्ट्यूम पण मी म्हणजे साडी आय एम प्राऊड, म्हणजे मी ॲज अ इंडियन मी प्राऊड आहे की माझी भारतीय साडी पेहरावा म्हणून मी उडी मारणार आहे. तर म्हणे मग आमच्या इजिप्शियन पेहरावा जो आहे आमचा क्वीन नेफरतिती, तो पण तुम्ही घातला पाहिजे. तर मग 3 जम्प प्लॅन होत्या. एक नॉर्मल फेमिलरायझेशन जम्प, पहिली जम्प म्हणलं मी साडीची करणार, आणि मग त्यांच्या क्वीन नेफरतितीची, असं प्लॅन करून मग 3 जम्प तिथे मी 19 फेब्रुवारी 2019ला केली. आणि शिवजयंती स्पेसिफिकली मी म्हणजे कायरोच्या त्या इजिप्तमधल्या पिरॅमिड्सवरती उडी मारली. आणि एक सेल्फी काढला आहे माझा, मी सेल्फी देईन तुम्हाला. त्याच्यामध्ये की खाली पिरॅमिड्स तुम्हाला दिसत आहेत आणि मी एक सेल्फी काढला आहे की साडी घालून शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तिथे. तू पुण्यात पण एक नाईट डाईव्ह केली आहेस? हो, मी हडपसर ग्लायडिंग सेंटरला साडी घालून आझादी के अमृत महोत्सवचं वेलकम करणारे, म्हणजे 26 जानेवारी 2022ला आझादी का अमृत महोत्सव सगळीकडे सेलिब्रेट केला जात होता. आणि हडपसर ग्लायडिंग सेंटरचे जे इन्स्ट्रक्टर इन्चार्ज आहेत त्यांनी म्हणजे त्यांनी मला एक विचारलं की शीतल तू जम्प करशील का. म्हटलं सर तुम्ही एवढी मोठी अपॉर्च्युनिटी देताय, हू विल से नो. म्हटलं विमान द्या. म्हणलं विमान नाही आहे, म्हणजे इथे पॅरामोटरमधनं तुला जम्प करावे लागेल. म्हटलं सर पॅरामोटरमधनं भारतीय महिलांनी अजून जम्पच केले नाहीत, कॅन बी नॅशनल रेकॉर्ड. तर म्हणे ठीक आहे, म्हणे आय एम गिविंग यू अपॉर्च्युनिटी, इफ यू वॉन्ट टू ग्रॅब इट प्लॅन इट. म्हटलं पायलट, मग ते म्हणलं तू शोध. मग मी शोधले, पण एक पायलट पहिले हो म्हणले, नंतर ते नाही म्हणले, मग परत नवीन शोधले, असं बरंच काय झालं. पण 25 जानेवारीला संध्याकाळी एक ट्रायल झाली आणि 26ला मग ती फायनल जम्प झाली. आणि पहिल्यांदा म्हणजे पुण्यामध्ये डे जम्प झाली,
पॅरामोटरमधनं. आणि मग त्या दिवशी एक असं झालं की अरे जर डेमधली होऊ शकते तर नाईटमधली पण होऊ शकते. मग तेव्हा परत प्लॅनिंग केलं आणि 8 मार्च 2022लाच महिला दिनाला ती मी नाईट जम्प केली. पण तो एक आनंद खरंच अमेझिंग होता, कारण मी त्या दिवशी पुण्यावर उडती तबकडी उडतीये, UFO उडतायत असं वाटत होतं. तोच तो दिवस ज्या दिवशी खरं तर वरती तू उडत होतीस. एक्झॅक्टली. जेव्हा मी उडी मारली ना, त्या एक्झिट केली आणि पॅराशूट उघडल्यावरती मी एक छोटंसं भाषण दिलं होतं, कारण महिलांसाठी स्पेसिफिकली भारतीय महिला काय करू शकतात. तर रात्री अंधारामध्ये लाईट लावून उडी पण मारू शकतात आणि असं जुगनूसारखे चमकू शकतात. आणि दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये ॲक्च्युली काय सकाळमध्ये पण आलं होतं की रात्री लोकांना एक तबगडी दिसली. ती तबगडी नव्हती, म्हणलं मीच होतं, तर कोणाला का जाऊन सांगू होते. काही जणांनी म्हणजे बोलून दाखवलं होते हडपसरमध्ये की त्यांनी तुटता तारा दिसला काल रात्री. म्हणजे हडपसरमध्ये काही जणांनी सांगितलं. मी म्हणलं नाही, ती मी होते. म्हणजे हे सगळं ऐकल्यावरती असं वाटतं की किती आपण चांगलं म्हणजे भारी काम करतोय. पण तरी पुणेकरांना म्हणण्यापेक्षा भारतामध्ये हा खेळ आहे किंवा ह्या खेळामध्ये आपण एवढ्या सगळ्या गोष्टी कोणी केलेल्या आहेत हे माहिती नाही आहे. सो मला तेच म्हणायचं आहे, जर माझी स्टोरी ऐकून जर कोणी इन्स्पायर झालं ना आणि माझ्यासारखं त्यांना बनावंसं वाटलं तर इट्स माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की म्हणजे अशीच मी कोणाची तरी स्टोरी ऐकली आणि म्हणून मला पण वाटलं की मी स्काय डायव्हिंग करू शकते उत्तर ध्रुवावरती आणि मी करून दाखवलं. मे बी माझी स्टोरी पण ऐकून कोणीतरी हो म्हणेल आणि त्यांनी पण ट्राय करतील आणि ते पण ह्याच्यात करिअर करतील आणि मे बी इंडियाला अजून एक शीतल मारेन किंवा अजून एक खेळाडू मिळेल जे इंडियाला रिप्रेझेंट करतील. सो त्याच वाटचालीसाठी काम करते आणि थँक्स टू आरपार की माझा हा इंटरव्ह्यू आता इतक्या लोकांपर्यंत पोहोचेल. मे बी कोणीतरी अजून म्हणजे तयार होतील आणि ज्यांना कोणाला मदत हवी असेल तर यू कॅन कॉन्टॅक्ट मी एनी टाईम, म्हणजे वी कॅन डू इट. पण मला एक सांग शीतल, एक प्रश्न मला असा पडतोय तुझ्या या सगळ्या बोलण्यावरनं की तू भारतात, महाराष्ट्रात, पुण्यात आणि स्काय डायव्हिंग हे एक वेगळं क्षेत्र निवडलंस. आता तुझी मुलं फिनलँडला आहेत, तिथलं एकूण शिक्षण आणि तिथे जर त्यांना अशा प्रकारचं काहीतरी वेगळं करायचं असेल तर त्यांना मिळणारं एक्सपोजर, यात तुला किती आणि कसा फरक वाटतो? खूप फरक आहे. म्हणजे आपण इंडियामध्ये म्हणजे भारतामध्ये स्पेसिफिकली भारतपेक्षा महाराष्ट्रामध्ये मी म्हणेन मराठी फॅमिलीमध्ये आपण काय म्हणतो की आपण आपल्या मुलांना आपल्यासारखं बनवायचं आहे किंवा आपला मुलगा पाळण्यात जेवढे पाय दिसतात तेवढंच करावं. म्हणजे हे नॉट महाराष्ट्रीयन पण भारतामध्ये हीच आपल्या म्हणजे मेंटॅलिटी आहे. पण तिथे लहानपणीच मुलांना तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये जायचं त्याचा फ्रीडम आहे हे सांगितलं जातं आणि इतके डंके चोटपं सांगितलेलं असतं की ते बालवाडीत असताना सुद्धा त्यांना पेन्सिल पुस्तक काहीच हातात देत नाही. जोपर्यंत ते 7 वर्षाचे होत नाही तोपर्यंत काही शिकवत नाहीत. त्यांना तुम्ही चिखलात खेळायचं खेळा, बर्फात खेळायचं खेळा, तुम्हाला अभ्यास नाही करायचा ठीक आहे पिक्चर बघायचा पिक्चर बघा, किंवा लिटरली त्यांना तो फ्रीडम असतो की तुम्ही लहानपण जगा. पहिले तुमचं लहानपण जगून झालं की 7 वर्षाच्या होईस्तोवर त्यांना कळायला लागतं आणि त्याच्यात त्या बेसिक मॅनर्स शिकवतात की तुम्ही टॉयलेटला कसं जायला पाहिजे, जेवताना जेवलं कसं पाहिजे, घर कसं स्वच्छ ठेवलं पाहिजे, की ॲटलिस्ट तुमचं क्लासरूम कसं स्वच्छ ठेवलं पाहिजे. ते क्लासरूम्स पण स्वच्छ करतात. मग घरी आल्यावर त्यांना कुकिंग लहानपणी शिकवलं होतं. म्हणजे किंडरगार्टनमध्ये त्यांना बिस्किट खायचं कसं शिकवलं तसंच बिस्किट खाल्ल्यावर घर कसं साफ करून ठेवायचं हे पण शिकवलं होतं. किंवा 1ली 2रीमध्येच त्यांना बिस्किट बनवायचं कसं हे पण कुकिंग क्लासेस होते. मग आई स्वयंपाक करताना किती थकते किंवा आईला त्रास नाही दिला पाहिजे हे त्यांना बेसिक गोष्टी ह्या आपल्याकडे नाही शिकवल्या जात. आपण म्हणजे इंडियामध्ये स्पेसिफिकली लहान मुलं जी किंडरगार्टनमध्ये पण जाणारे असतात ते लिटरली भोकाड पसरलं की ते जे ओरडायला सुरुवात करतात की आपली बिल्डिंग खाली येऊ शकते. पण तिथे रडणारी मुलंच दिसत नाही. याचं कारण आहे त्यांना ते शिकवलं जातं की ओरडल्याने काही होणार नाही, तुम्ही तुमच्या स्वतःलाच त्रास देत आहेत आणि तुमच्याबरोबर तुम्ही समाजाला पण त्रास देत आहेत. तर तुम्ही हॅपी राहिलं तर बाकीचे सगळे पण हॅपी राहतील आणि तुमच्यासाठी अजून 10 गोष्टी करतील की तुम्हाला चॉकलेट मिळेल किंवा तुम्हाला प्राईज मिळेल काय ते चांगलं होईल. सो ही बेसिक मेंटॅलिटीज वेगळी आहे हे शिकवलं जातं इथे. म्हणजे ते अभ्यास पण करत होते आणि ह्या बाकीच्या ॲक्टिव्हिटी पण करत होते आणि तेवढेच ते खुश पण होते. सो त्यांना आम्ही जेव्हा इंडियात आणायचो ना, मम्मा इकडे आल्यावरती काही करता येत नाही, इकडे सगळे रेस्ट्रिक्शन्स आहेत किंवा आम्ही बाहेर जाऊ शकत नाही. तिकडे त्यांच्याकडे 5वीमध्ये असल्यापासून त्यांचं क्रेडिट म्हणजे डेबिट कार्ड आहे. तिथे पैसे खर्च करणं म्हणजे आपण दिले 100 रुपये आणि जा शॉपिंग करतच नाही आहे. तिथे
कार्ड म्हणजे प्रत्येक मुलांना आईवडिलांच्या अकाउंटवरती अटॅच्ड कार्ड द्यावं लागतं आणि तुम्ही त्यांचं शॉपिंग करू शकता. त्यांना बेकिंग सेल म्हणजे काय कळालं, तेच त्यांचे कुकीज बनवायचे शाळेमध्ये. 6वीत असल्यापासून त्यांनी बेकिंग सेल सुरू झाला होता. त्यामध्ये ते कुकीज शाळेमध्ये बनवायचं आणि शाळेच्याच बाहेर स्टॉल लावायचं आणि €1 बिस्किट विकायचं आणि मग ते पैसे मिळायला शाळेमध्ये द्यायचे आणि त्याच पैशांनी मग शाळेची ट्रिप जायची स्वीडनला किंवा दुसऱ्या कंट्रीजमध्ये. मग त्यांना ते एक्सपोजर तेव्हा म्हणजे पैसे कमवायचे कसं हे तेव्हा शिकवलं. आज माझी मुलं 9वीमध्ये ट्रेडिंग करतात. त्यांना न्यूयॉर्कमधलं म्हणजे इंडियन ट्रेडिंग कसं करतात किंवा न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेतलं ट्रेडिंग कसं करतात हे शाळेत शिकवले गेले 8वी 9वीमध्ये. आपल्या इथे हे एवढ्या लवकर एक्सपोजरच देत नाहीत. आज त्यांना 9वी झाल्यावरती स्वतःचं इंडिपेंडंट बिझनेस कसा सुरू करायचा ह्याचं नॉलेज आहे. ITI जो पण म्हणतो 11वी 12वी 10वी नंतर जे करतात 10वीपासूनच ITI तिथे आहे. म्हणजे तुम्ही भले इलेक्ट्रिशियन व्हा पण तुम्ही स्वतःच्या पायावरती 16-17 वर्षे उभे राहिले पाहिजे ह्याचं नॉलेज तिथे दिलं जातं. हे फार माझ्यासाठी म्हणजे शॉकिंग होतं. आणि माझी मुलं, मला नाही सवय म्हणजे आपण आजही मी 40 वर्षे पण मी माझ्या आईवडिलांवर डिपेंडंट आहे किंवा माझ्या आईवडील मला अजूनही बाहेर जाऊ देत नाही किंवा 100 वेळा 100 प्रश्न विचारतील. त्यांचं व्हाय युअर आस्किंग सो मेनी क्वेश्चन्स, तू मला का प्रश्न विचारतेस. म्हटलं मी आई आहे. नाही, तू मला माझा फ्रीडम दे. मी म्हटलं नाही देऊ शकत कारण मला मी विचार करते की मला नाही मिळालं मग मी नाही देणार. पण आपण नाही वागू शकत. त्यांना ते फ्रीडम पाहिजे कारण ते तेवढे इंडिपेंडंट बनू शकतात. त्यांचं ॲटमॉस्फिअर तसं आहे. एक छान तुझा प्रवास सुरू आहे, तो असाच पुढे चालू ठेव. Yes. आणि तुझी अकॅडमी खूप मोठी होऊ देत. Yes. त्यामध्ये भरपूर जगभरातून विद्यार्थी येऊ देत अशी आमची सगळ्यांची मनोमन तुझ्यासाठी प्रार्थना आहे. थँक्यू. आणि अजून तुझी जी स्वप्न असतील, अजून तुला जे पुरस्कार हवे असतील ते आता सगळे तुला मिळू. पुढचं ध्येय आहे मला स्पेसमधनं उडी मारायची आहे. हो, स्पेसमधनं 12 पुरुषांनी उडी मारलेली आजपर्यंत. मग महिलेने का नाही, आणि महिलेने उडी मारायची मग भारतीय महिलेने का नाही, आणि मग ती मग ती का नाही. सो त्यामुळे स्पेसमधनं स्कायडायव्हिंग करण्याचं प्लॅनिंग चालू आहे. म्हणून आता मी माझं जे मी माउंट एव्हरेस्टच्या मध्ये तुम्ही पाहिलं असेल माझा माझं वेट जे होतं ते 83 किलो होतं. आता मी 63 वरती आले. अजून काही थोडं कमी करायचं आहे पण ते पण होऊन जाईल. सो नेक्स्ट मिशन स्कायडायव्हिंग फ्रॉम स्पेस. आणि बरेच अजून छोटे छोटे म्हणजे पुढचे 3 वर्षाचे प्रोजेक्ट्स प्लॅन्ड आहेत. आणि अवॉर्ड्स तर जी मिळतील ते घेणार. फोन आला की घेणार का ते घेतो. येस, त्यामुळे ऑल गुड. वा, तर मनपूर्वक आभार. तू येऊन आम्हाला खूप छान माहिती सांगितलीस. एका मला अजिबात माहीत नसलेल्या क्षेत्राबद्दल इतकं तुझ्यामुळे कळलं. कारण ते कितीही वाचलं असतं आणि व्हिडिओज बघितले असते आणि फोटोज बघितले असते तरी कळलं नसतं. तू प्रत्यक्ष हे एवढं सगळं केलेली आमच्यासमोर बसून आम्हाला एवढं भरभरून सांगतेस त्याबद्दल खूप 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 आभार. थँक्यू सो मच. आणि आरपारच्या चॅनल्सच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छिते, ज्यांना पण कोणाला स्पेसिफिकली हवेतले खेळ आणि त्याच्यातले स्कायडायव्हिंगमध्ये जर करिअर करायचं असेल किंवा काहीही गायडन्स हवा असेल तर प्लीज इंस्टाग्रामवर मेसेज पाठवा, फेसबुकवर पाठवा. यू कॅन कॉन्टॅक्ट मी एनी टाईम आणि आय विल गाईड यू. थँक्यू.